पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यम मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक् नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 28व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। अखंड एकरसम वस्तू सच्चिदानंद लक्षणम इत्यविच्छिन्न चिंतेयम समाधीर मध्यमो भवेत, असा हा श्लोक आहे। या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ जो आहे तो अखंड एकरस असलेली वस्तू आहे की जिची लक्षणं सच्चिदानंद आहेत आणि या सच्चिदानंद रूप असलेल्या अखंड असलेल्या एकरस असलेल्या वस्तूचं आपण अविच्छिन्नपणे चिंतन करणं अपेक्षित आहे आणि त्या चिंतनाने जी स्थिती प्राप्त होते तिला मध्यम समाधी असं म्हणतात। आता समाधीचा अभ्यास केल्यानंतर पुन्हा हा समाधीचा विषय आलेला आहे, पण याला मध्यम समाधी असं सांगण्यात आलेलं आहे। आधीच्या सविकल्प निर्विकल्प समाधींचा अभ्यास केल्यानंतर पुन्हा ही समाधी अशा पद्धतीने सांगणं हे थोडंसं खटकण्यासारखं आहे, पण त्याच्या मागे एक भूमिका अशी असू शकते की जरी या दोन समाधींचा एखाद्याला अभ्यास जमला नाही तरी या समाधीचा अभ्यास करायला काही हरकत नाही, जेणेकरून या समाधीतून पुन्हा मागील समाधीपर्यंत प्रवेश करता येईल। मग एकदमच एखादा निर्विकल्प समाधीवर जाऊ शकतो या समाधीच्या माध्यमाने, किंवा सविकल्प आणि मग निर्विकल्प असंही जाऊ शकतो। कारण शब्दानुविध, दृश्यानुविध आणि मग निर्विकल्प अशा समाधींचा आपण विचार केलेला आहे। तर याच्यामध्ये वस्तूचे म्हणजे ब्रह्माचं किंवा भगवंताची लक्षणं सांगितली आहेत आणि त्याचं अविच्छिन्नपणे चिंतन करायला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये साधनांचा वापर दिसत असल्यामुळे, साधन जे आहे ते दिसत असल्यामुळे त्याला मध्यम प्रकारची समाधी म्हटलेलं असावं। कारण की मागे आपण ज्या सविकल्प किंवा निर्विकल्प समाधी पाहिल्या त्या समाधीमध्ये साक्षीभाव, अंतःकरण वृत्ती ज्या आहेत या अंतःकरण वृत्तींना साक्षी राहून ती समाधी आपण प्रामुख्याने पाहिलेली आहे। कारण त्याच्यामध्ये शब्दानुविध आणि दृश्यानुविध, दृश्य काय करायला सांगितलं होतं? दृश्य अंतःकरणातल्या वृत्तींना दृश्य करायला सांगितलं होतं। म्हणजे अंतःकरणातल्या वृत्तीला दृश्य करण्यासाठी मागे जो जीव आहे तो जीव त्यांना दृश्य करू शकत होता, ते आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे तिथे अंतःकरणाला पाहायला सांगितलेलं आहे किंवा त्यामधल्या वृत्तींना पाहायला सांगितलं। इथे या समाधीमध्ये मात्र अंतःकरणाला साधन म्हणून उपयोगात आणायचं आहे। कारण चिंतन करण्यासाठी साधन काय लागणार, काय घेणार, तर या ठिकाणी चिंतन करण्यासाठी आपल्याला साधन कुठलं घेता येतं? चित्त घ्यायला पाहिजे, असं आपण मागील वेळेस विचारात घेतलं होतं। आणि चित्त म्हणजेच अंतःकरण आहे। चित्त म्हणजे काय? अंतःकरण आहे। अंतःकरणाचा एक भाग आहे चित्त। अंतःकरणच चित्त आहे किंवा अंतःकरणाचा एक भाग चित्त आहे। त्यामुळे अंतःकरणाकडे साक्षी भावाने पाहणं हा एक वेगळा विषय आहे आणि अंतःकरणाचा उपयोग चिंतनासाठी करणं, कुठल्या वस्तूच्या लक्षणांच्या चिंतनासाठी करणं हा एक वेगळा विषय आहे। त्यामुळे हा थोडासा फरक इथे असल्यामुळे या समाधीला कदाचित मध्यम समाधी असं म्हटलेलं असावं, असं आपण धरायला काही हरकत नाही। काही असो, जरी पुन्हा या श्लोकामध्ये समाधीचा विषय आलेला असला तरी ती पुनरावृत्ती किंवा पुनरुक्ती म्हणून तो दोष धरण्याचं काही कारण नाही। अभ्यास म्हणून
या श्लोकाचा अभ्यास करायला काही हरकत नाही. चित्त हे आपल्याला साधन म्हणून वापरायचं आहे. चित्ताच्या द्वारे वस्तूच्या म्हणजे भगवंताच्या लक्षणांचा आपल्याला विचार करायचा आहे चित्ताच्या द्वारे. आणि भगवंताची लक्षणं अखंड एकरस आणि सच्चिदानंद लक्ष, सच्चिदानंद ही एवढी लक्षणं आपण वर बघितलेली आहेत. त्यातलं सच्चिदानंद लक्षण हे आपण आधी पण अभ्यासलेलं आहे. अखंड या लक्षणाचा पण आपण आधी विचार केलेलाच आहे आणि एकरसचाही आपण विचार इथे या श्लोकामध्ये केलेलाच आहे. त्यामुळे ही लक्षणं जी आहेत ही लक्षणं आपण पहिल्यांदा पाहिली. आता आपण या लक्षणांना आपल्याला ज्या चित्ताच्या द्वारे विचारात घ्यायचंय त्या चित्ताचा विचार आपण मागच्या वेळेस केलेला आहे किंवा मागील वेळेस तो आपण विचार करत होतो. तर चित्त म्हणजे काय? चित्त म्हणजे अंतःकरण. चित्त म्हणजे अंतःकरणाचा एक भाग असं धरलं तरी हरकत नाही. चिंतनाला योग्य काय असतं? चित्त. चित्त हेच चिंतन करू शकतं. ज्याचं चित्त जागेवर नाही त्याचं आयुष्यात काही होऊ शकत नाही. व्यवहार असो का परमार्थ असो, ज्याचं चित्त कशावर नाही? थाऱ्यावर नाही, त्याचं काही खरं नसतं. म्हणून एखाद्या भरकटलेल्या माणसाला आपण म्हणतो तुझं चित्त जागेवर आहे का? तर चित्त जागेवर नसणं हे व्यवहारातही हानिकारक आहे आणि परमार्थातही हानिकारक आहे. उलट परमार्थामध्ये तर ते जास्त हानिकारक. तर चित्त जागेवर ठेवा. चित्त जागेवर ठेवण्यासाठी काय करावं लागतं? चित्त हे कशापासून बनलंय याचा आपण विचार केला. तर चित्त हे कुठल्या तत्वाचं बनलंय? पृथ्वी. कुठल्या? जल. कुठल्या? जल तत्वाचं बनलंय. कारण लोक हे पुढे पुढे अभ्यास करतात मग पंचीकरण विसरून जातात. मग पुढचं लक्षात असतं असंही म्हणता येत नाही, पुढचं पण लक्षात नसतं, अशी गडबड होते. असो, चित्त हे जल तत्वाचं बनलेलं आहे. आणि पाणी म्हणजे जल. पाण्याचा स्वभाव काय? पाण्याला स्वतःचं काहीच नाही. पाण्याला स्वतःचं काहीच नाही. मग पाण्याला स्वतःचं काहीच नाही पण पाणी ज्याच्या सोबत जातं तसं ते होऊन जातं. पाण्याचा स्वभाव काय? पाण्याचा स्वभाव काय? ज्याच्यात जाईल त्याच्यासारखं. मातीत गेलं तर मातीसारखं, रंगात गेलं तर रंगासारखं, दुधात गेलं तर दुधासारखं, दह्यात गेलं तर दह्यासारखं, फळांच्या रसात गेलं तर फळांच्या रसासारखं. पाणी ज्याच्यात जाईल त्याच्यासारखं होत असतं. आता हा पाण्याचा स्वभाव आहे आणि त्याच जलतत्वाचं बनलंय चित्त. म्हणून चित्त जिथे जातं त्याच्यासारखं होत असतं. आता तुम्ही वाटता का नाही खूप परमार्थ करणार आहे? आता तुम्ही इथे आले म्हणून आपल्याला कसं वाटतंय? तुम्हालाही मलाही, आपल्या दोघांना कसं वाटतंय? आता काहीतरी आपण परमार्थ करतोय असं वाटतंय आपल्याला. का? कारण आपलं चित्त जे आहे, ज्यांचं चित्त इथे असेल त्यांचं सांगतोय मी. कारण काही लोक म्हणतील आम्हाला तसं काही वाटत नाही. त्याचं कारण आहे तुमचं चित्त इथे नाही. आता एखाद्याचं चित्त आता जर घरी असेल तर त्याला तसं वाटणार नाही. पण तुमचं चित्त जर इथे असेल तर तुम्हाला असं वाटेल की आपण काय करतोय? परमार्थ करतोय. काय तुम्ही देवळात जा, एखाद्या देवळात गेल्यानंतर तुमचं चित्त जर देवात असेल, म्हणजे आपण पंढरपूरला गेलो आणि आपलं चित्त जर देवळात पंढरपूरच्या विठोबात असेल तर आपल्याला तसं वाटायला लागतं आपण भक्त आहे, आपण देवभक्त आहे, आपण उपासक आहे, असं आपल्याला वेगळं वाटायला लागतं. आपण वाटतं का नाही? म्हणजे चित्त तिथे असेल तर. आता तुम्ही जेव्हा त्या विठोबाचं दर्शन करून बाहेर पडताना मागच्या साईडला येता मग काय होतं सांगा? मग वाटतं का काही? मग काय वाटत नाही? मग खुळखुळा घ्यावा का? नातवंडाला खुळखुळा घ्यावा का वाटतं? आणि जेव्हा नातवंडाला खुळखुळा घ्यायला जातो दुकानामध्ये तेव्हा विठोबाचा काहीही संबंध राहत नाही, लक्षातच राहत नाही विठोबा आहे म्हणून इथे. कारण त्याच्या चित्तामध्ये नातवंड नाचायला लागतात. आता मला काय अनुभव नाही या जन्मातला, कारण बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो तुम्हाला काय अनुभव आहे का? आता काय एक जन्म थोडी झालाय आपला. आता किती जन्मामध्ये किती नातवंडांना खेळलं असेल मी ते पण सांगता येत नाही ना मला. पण ते संस्कार असतात आतमध्ये किंवा काही गोष्टी पाहूनही लक्षात येतात. सगळ्याच गोष्टी काय अनुभवायच्या नसतात की नाही. तर काही गोष्टी आपल्याला अनुमानाने ऐकून पाहून अनुभवता येतात. तर असं होतं. म्हणजे चित्त काय करतं? ज्या ठिकाणी आपण जातो तसं आपल्याला करून टाक. म्हणून तर आपलं चाललंय. म्हणून आपल्याला जगण्यामध्ये मजा वाटते. जगण्यात मजा काय वाटते?
म्हणूनच आपल्याला मजा वाटते. कारण आपण जिथे जाऊ तसं होत असतो, जिथे जाऊ तसंच होत असतो, म्हणून जगण्यात मजा आहे. कारण सारखंच जर महाराजांनी आपल्याला प्रवचन ऐकायला सुरुवात केली तर तुम्ही एक दिवस ऐकाल का? 1 तास ऐकणार, 1 तासानंतर तुमचं चित्त म्हणेल बास आता. काही काहींचं तर 2-4 मिनिटातच घरी जाते. बरं, घरी गेलं तर घरी तरी राहते का? घरी राहते. घरी गेले की कुठं बाजारात जाते. तर चित्त जे आहे हे चित्त फारच गमतीशीर आहे. कारण ते पाणी तत्वाचं बनलेलं आहे, म्हणजे जल तत्वाचं आहे. म्हणून चित्त जिथे जाईल त्याप्रमाणे होत असतं. आता चित्त जिथे जाईल असं मी काय म्हणतोय, तुम्ही जिथे जाता तिथे चित्त जातं असं नाही. म्हणून चित्त जिथे जाईल असं म्हणतोय. कारण तुम्ही म्हणजे शरीर, ज्याला तुम्ही मी म्हणता ते शरीर आहे, किंवा ज्याला आपण मी म्हणतो ते शरीर आहे. तर हे शरीर घेऊन आपण कुठेही जातो तिथे चित्त जाईल असं नाही. एखादा एकदम चित्त देऊनच सिनेमागृहामध्ये चित्रपट बघू लागला, चित्त पूर्ण त्याचं तिथे असेल, तर त्या सिनेमामध्ये तो त्या चित्रपटात 2 तास कधी संपते त्याला कळत नाही. त्याला बाहेरचं जग नसतंच. त्यावेळेस काय होतं, चित्रपट पाहताना जर त्याचं चित्त चित्रपटात गुंतलं तर त्याला त्यावेळेस बाहेरचं जग राहत नाही. आणि चित्रपट संपल्यानंतर त्याला असं वाटतं की आत्ताच चालू झाला होता आणि आत्ताच संपला असं वाटतं. म्हणजे त्याला 2 तास 3 तास निघून गेलेले असतात, कळत पण नाही. लहान मुलं खेळायला गेली की 2 तास 4 तास जरी खेळत बसली तरी त्याची आई ओरडते, खेळणं बंद कर, आता ये अभ्यास कर, असं कर. पण पोराचं चित्त तिथे गुंतलेलं असतं. त्याला वाटतं की 5 मिनिट झालेत, पण तो थांब जरा 2 मिनिट. 2 मिनिट म्हणता म्हणता 4 तास होतात, 2 तास होतात. पण त्याला वाटतं किती झालेत, 5 मिनिटच झालेत त्याला वाटतं. पण चित्त गुंतल्यामुळे काय होतं, त्याला वेळ पण लक्षात राहत नाही. तर जिथे आपलं चित्त गेलं त्याच्यासारखं ते चित्त होऊन जातं. त्याच्यासारखं होतं तर काय होतं, त्याच्यासारखं झाल्यानंतर त्याचा छाप जो आहे तो आतमध्ये चित्तामध्ये छापला जातो. कारण पाणी जर माती सोबत गेलं तर होईल काय, मातीचा छाप पाण्यात उमटतो. काय होतं, माती आणि पाणी जर सोबत आलं तर काय होतं, पाणी मातकट होतं, अधिक त्या मातीचा छाप त्याच्यामध्ये राहतो, म्हणून ते मातकट होतं. बरोबर आहे. कशामुळे होतं, तर मातीचा त्याच्यामध्ये छाप उमटतो. त्याच्यात जर पाण्यामध्ये तुम्ही लाल रंग टाकला तर त्या लाल रंगाचा छाप त्या पाण्यात उमटतो. तुम्हाला पाणी लाल रंगाचं वाटतं, पाणी लाल आहे असं वाटतं. पाणी लाल नसतं कधीच. पाणी कधी लाल असतं काय, कधीच लाल नसतं. पाणी मातकट असतं का, नाही, नसतं. पण पाणी लाल आहे असं वाटतं, पाणी मातकट आहे असं वाटतं, त्याचा छाप उमटतो त्याच्यावर. त्याचप्रमाणे चित्त ज्या ज्या ठिकाणी जातं त्या त्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर काय उमटतो, छाप उमटतो. मग आता पाण्यामध्ये जर जसं माती टाकली, लाल रंग टाकला, हिरवा रंग टाकला, निळा रंग टाकला, दही टाकलं, दूध टाकलं, बरंच काय काय टाकलं, तर ह्या सगळ्याचे छाप तिथे राहतात. त्याचप्रमाणे आपण ज्या ज्या ठिकाणी जातो चित्ताने त्या त्या सगळ्या ठिकाणचे छाप त्या चित्तामध्ये काय होतात, छापले जातात. असं आपण अनंत जन्म फिरत आलोय. अनंत जन्मांपासून आपण अनेक ठिकाणी गेलोय. त्रिलोकामध्ये आपण कुठे कुठे गेलो नाही हे सांगता येत नाही. तुम्ही जर भारत देशच बघितला तर भारत देशात कितीतरी गावं आहेत, कितीतरी वस्त्या असतील. ह्या पृथ्वीवर कितीतरी देश आहेत. ही सूर्यमाला आहे, आकाशगंगा आहे, हा सगळा एवढा मोठा प्रचंड व्याप जो आहे ह्याच्यामध्ये याची व्याप्ती जर बघितली तर आपण विचार करू शकत नाही. आपण कुठून कधी कुठं कसं जाणार हे काही सांगता येत नाही. पण जिथे जिथे जाणार, जिथे जिथे जातो तिथे काय होतं, त्या सगळ्याचा छाप त्या चित्तावर उमटत जातो. आणि आपले सगळे छाप ते त्या आतमध्ये तसे राहतात. तर ह्यांची संख्या किती आहे, अगणित आहे. आपल्याला मोजता येणार नाही एवढे छाप त्या चित्तामध्ये काय केलेले आहेत, छापून ठेवलेले आहेत. एवढा मोठा साठा आहे त्या चित्तामध्ये. मग हा साठाच इतका मोठा आहे, साठा इतका प्रचंड आहे, साठा ज्या चित्तामध्ये याचा एवढा मोठा आहे, प्रचंड आहे, की आपल्याला काही करायची गरज नाही. ती आपली संपत्ती आहे. काय काय आपल्याकडे ती संपत्ती. चित्तामध्ये जे साठवून ठेवलंय ती आपली संपत्ती आहे. त्याच्यावरच आपलं सगळं पुढचं चालतं. तुम्ही इथे जे आले त्या संपत्तीवरच आलेले आहात आणि इथून पुढे कुठे जाणार ते पण त्या संपत्तीवर जाणार आहे. ते संपत्तीवर आपलं फिरणं सुरू आहे. माणसाच्या खिशात पैसे असेल तर तो कुठेही फिरतो.
खिशात पैसे पाहिजे तर फिरता येतं. इकडे जा तिकडे जा, मनुष्य केव्हा जाऊ शकतो? त्याच्याकडे काय पाहिजे? संपत्ती पाहिजे. संपत्ती असेल तो कुठेही फिरतो. ज्याच्याकडे संपत्ती नाही त्याला गावातही जायची प्रश्न पडतो, घराच्या बाहेर जाण्याचा प्रश्न पडतो. संपत्ती जर नसेल तर घराच्या बाहेर पडण्याचाही प्रश्न पडतो, कारण बाहेर पडून करणार काय? म्हणून खिशामध्ये काय लागतं? पैसे लागतात. खिशामध्ये पैसे तर बाहेर पडतात. तसं म्हणजे संपत्ती पाहिजे तर त्याला पुढचा व्यवहार करतो. त्याप्रमाणे चित्तामध्ये संपत्ती पाहिजे तर पुढचा प्रवास आहे, आणि चित्तामध्ये संपत्ती आहे म्हणूनच आपण हा प्रवास करतोय. तर ज्याला हा प्रवास करायचा आहे त्याच्यासाठी हा विषय नाहीये. हा विषय कोणासाठी नाहीये? ज्याला हा प्रवास करायचा, त्याला आवडतंय, मग त्याच्यासाठी हा विषय नाही. म्हणजे वाहत राहायचं ज्याला आवडतंय त्याच्यासाठी हा विषय नाही, कारण याच्याद्वारे वाहणार आहोत आपण, आणि पाण्याचा स्वभाव आहे वाहत राहायचं. तसं चित्त जे आहे हे वाहत राहतं. तर चित्ताच्या द्वारे जर तुम्हाला वाहत राहायचं असेल, अनंत जन्मांचा हा फेरा आहे, तर ज्याला त्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा विषय नाही. आता ही आवड काही मला आवड आहे असं म्हणून सिद्ध नाही होत, किंवा आवड नाही असं म्हटल्याने त्याला आवड नाही असं म्हणता येत नाही. त्याच्याच आचरणामधून ते लक्षात येते याला आवड आहे की नाही. म्हणजे एखादा म्हणत असतो मला आवड नाही, पण त्याच्या आचरणातून लक्षात येऊ शकतं की त्याला त्याची आवड दिसते. तर ज्याला या चित्ताच्या द्वारे निर्माण होणाऱ्या वाहण्यामध्ये म्हणजे पुनरावृत्तीमध्ये आवड नाही त्यालाच मुमुक्षु असं म्हणतात. हा एक अधिकार आहे. हा काय? हा एक अधिकार आहे, आणि हा अधिकार काही बळच सोपवता येत नाही, बळच थोपवता पण येत नाही. म्हणजे एखाद्याला म्हटलं की तुला असा अधिकार देतो म्हणजे त्याला देता येत नाही. एखाद्याला म्हटलं तू घे तर त्याला घेता येत नाही. हे कसं आहे? हे साधारण नियम आहे सृष्टीचा. जसं एखाद्या मनुष्याला तुम्ही म्हटलं म्हणून तो शास्त्रीय संगीत ऐकू शकत नाही. तुम्ही म्हटलं चल शास्त्रीय संगीत ऐक म्हणून तो ऐकू शकत नाही. त्याच्यामध्ये काय लागतं? शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्याची एक लायकी असावी लागते, अधिकार असावा लागतो, तर त्याला ते ऐकता येतं, नाही तर ऐकता येत नाही. त्याची इच्छा असली तरी ऐकू शकत नाही, आणि कोणाची दुसऱ्याची इच्छा असली तरी ऐकू शकत नाही. काय लागते त्याला? एक ऐपत असावी लागते, अधिकार असावा लागतो. तसंच या मार्गाचं सुद्धा आहे. हे सगळ्या व्यवहारांना हे लागू होतं, त्याचप्रमाणे हे या विषयालाही लागू होतं. म्हणून ही समाधी प्राप्त करण्यासाठी एक ऐपत असायला पाहिजे, ज्याला ही इच्छा आहे की माझ्या ह्या चित्ताला आता चिंतनात गुंतवायचंय. त्याच्यासाठी हा विषय. चित्ताला चिंतनामध्ये गुंतवावं. चिंतन कशाचं करायचं? वर लिहिलेल्या सर्व लक्षणांचं चिंतन करणं अपेक्षित आहे. तर हे जे चित्त आहे, या चित्तामध्ये जो साठा आहे, ही जी संपत्ती आहे, ही काय आहे नक्की? ही संपत्ती असताना हे चित्त चिंतन करू शकतं का? हा प्रश्न आहे. तर चित्ताला कधीही ह्या संपत्तीसह त्या भगवंताचं चिंतन करता येणं शक्य नाही. का? कारण की ही जी संपत्ती आपण साठवून ठेवली आहे ही सगळी चिंता निर्माण करणारी आहे. ही काय? ही चिंता निर्माण करणारी सगळी संपत्ती असल्यामुळे याने चिंतन होऊ शकत नाही. चित्ताचं काम आहे समाधान निर्माण करणं. समाधान जे आहे ते चित्तात निर्माण होण्यासाठी चिंता नसायला. म्हणजे चिंता या शब्दाच्या विरुद्ध दुसरा शब्द काय? समाधान. समाधान कसं मिळेल? चित्त कुठे जातं त्याच्यावर समाधान ठरतं. समाधान कशात असतं? चित्ताच्या गतीवर समाधान आहे. चित्ताची गती काय? चित्त कुठे जाईल त्याप्रमाणे समाधान ठरतं. काही ठिकाणी चित्ताचं समाधान तात्पुरत्या स्वरूपात मिळतं, परंतु ते पुढे जाऊन ढासळतं. चित्ताचं समाधान कुठे ढासळतं? काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचं समाधान असतं. जगातले बरेचसे पदार्थ आपल्याला समाधान देतात, चित्ताला बरं वाटतं, पण ते तात्पुरत्या स्वरूपाचे असतात. जसं आपण जेवण करतो, जेवण करण्याने जे समाधान चित्ताला मिळतं हे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. कारण जिथपर्यंत भूक लागते तिथपर्यंतच आपल्याला जेवण्याची इच्छा असते, आणि जेवण केल्यानंतर चित्ताला समाधान वाटतं, बरं वाटतं, छान वाटतं. तर आपण जेवण केलं म्हणजे आपल्याला पुरेसा आहार मिळाला की आपल्याला बरं वाटतं. पण हे समाधान टिकत नाही. हे समाधान कधीही कोणाचंही टिकलेलं नाही आणि टिकणारही नाही. कारण
पुन्हा भूक लागणार, बरोबर की नाही? ते काही टिकणारं समाधान नाही. तर काही समाधान आपण जे प्राप्त करतो ते टिकत नाहीत, ते संपतात. किती कालावधीने संपतात? सकाळी जर आपण काही खाल्लं तर दुपारपर्यंत पुन्हा असमाधान तयार होतं, दुपारी जेवलो तर संध्याकाळपर्यंत असमाधान तयार होतं. अशा प्रकारे आपण चित्ताच्या द्वारे ज्या ज्या गोष्टीतून समाधान मिळवतो त्या प्रत्येक समाधानाचा कालावधी भिन्न भिन्न आहे. प्रत्येक याचा कालावधी काय भिन्न भिन्न. तुम्ही एखादं भजन ऐकलं तर भजन ऐकल्यानंतर जे समाधान मिळेल त्याचा कालावधी कदाचित 1 दिवस असेल, 2 दिवस असेल, 10 दिवस असेल. फारच भजन आवडलं तर 1 महिना असेल, 1 वर्ष असेल. पण त्याच्यानंतर काय होईल? ते समाधान ढासळतं पुन्हा. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रियांद्वारे जेवढे विषय आपण भोगतो या सगळ्या विषयामधून भोगण्यात येणाऱ्या समाधानामध्ये अशी स्थिती आहे. म्हणून चित्त जेव्हा या 10 इंद्रियांच्या द्वारे 10 विषयांमध्ये धावतं तेव्हा या 10 विषयांमधून जे समाधान प्राप्त होतं ते टिकत नाही. त्याचा कालावधी प्रत्येकाचा ठरलेला आहे, भिन्न भिन्न आहे, प्रत्येकासाठी भिन्न भिन्न आहे. म्हणजे मला जर उदाहरणार्थ डोळ्याने विठोबाचं रूप पाहून सुख वाटलं, बरं वाटलं, पंढरपूरला मी गेलो, विठोबाचं प्रसन्न मूर्ती पाहिली आणि मला बरं वाटलं, तर मला जेवढ्या वेळ ते समाधान राहील तेवढ्याच वेळेस यांना राहील असं नाही, तेवढ्या वेळेस तुम्हाला राहील असं नाही. प्रत्येकाला ते समाधान वेगवेगळ्या काळामध्ये बदलत जात असो. तर हे जे चित्त आहे, हे चित्त जे संपत्ती गोळा करून बसलंय त्याच्यामध्ये समाधान राहत नाहीये, टिकत नाहीये. नुसतं एवढाच त्याचा परिणाम नाही, तर त्याच्यापेक्षा दुसरा भयानक परिणाम त्याचा असा आहे की त्याच्यातून ते चिंता निर्माण करतं. म्हणजे कसं, आपण जेवण केल्यानंतर आपलं पोट भरलं, आपल्याला समाधान वाटलं, काही काळापुरतं समाधान वाटलं, इथपर्यंत ठीक आहे. आपण काही त्याला नाही म्हणायची काही गरज नाही आणि आपण त्याला वाईट म्हणायची काही गरज नाही, बरोबर आहे. पण त्याचा परिणाम जर तुम्ही बघितला तर अन्न खाल्लं की त्याच्यातून एक गोष्ट तयार होते आणि ती म्हणजे शरीराला रोग तयार होतो. तुम्ही ज्या प्रकारचं अन्न खाल त्या प्रकारे शरीराला रोग तयार होणारच. ज्या प्रकारचं अन्न खाल्लं त्या प्रकारचा रोग तयार होतो. सात्विक अन्न खाल्लं तर वेगळ्या प्रकारचा, राजसी खाल्लं तर वेगळ्या प्रकारचा, तामसी खाल्लं तर वेगळ्या प्रकारचा. सात्विक आहार घेणाऱ्याला रोग होत नाही असं अजिबात नाही, त्याला पण रोग होतो. त्याचं प्रमाण, त्याचा कालावधी, त्याचं दुःख, त्याच्या यातना यांचं प्रमाण बदलतं. राजसी माणसाचं म्हणजे राजसी आहार घेणाऱ्या माणसाचा सुद्धा त्याला सुद्धा रोग लागतो आणि तामसी आहार घेणाऱ्याला सुद्धा रोग लागतो. म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर समाधान मिळतं हा एक भाग आहे, पण दुसरा भाग त्याच्यातून चिंता तयार होते, त्यातून यातना तयार होते, हा दुसरा भाग. मग डॉक्टर सांगतो आता तुम्ही साखर खायची नाही, आता तुम्ही गोड चहा प्यायचा नाही, आता तुम्ही हे खायचं नाही, ते खायचं नाही, असं करायचं नाही, तसं करायचं नाही, हे डॉक्टर सांगतो. नंतर का? आधी खाल्ल्याचा परिणाम येतो, आधी काहीतरी गडबड केली ना त्याचा परिणाम आहे. आता काय गडबड केली हे कळत नाही आपल्याला, कारण आपला तेवढा काही अभ्यास नसतो. म्हणजे अभ्यास करतात आणि आपल्याला सांगतात की असं करू नको, तसं करू नको, हे खाऊ नको, ते करू नको, त्यांना आपण डॉक्टर म्हणतो. ते आपल्यासारखेच आहे, फक्त त्यांनी काय केला, अभ्यास केला, त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही काही सगळं समजत नाही. कारण हे शरीर जे आहे हे अत्यंत उत्कृष्ट असलेल्या देवाने बनवलेलं असल्यामुळे, म्हणजे ब्रह्मदेवाने ही सगळी सृष्टी निर्माण केली असल्यामुळे तो काही एवढा मनुष्य नाही, आपल्या गावातला काही कुंभार नाही, तो उत्कृष्ट असल्यामुळे त्याने हे जे बनवून ठेवलंय हे न कळण्यासारखं बनवून ठेवलेलं आहे. हे शरीर जे आहे ह्याच्याबद्दल काय बोलावं आणि कसं बोलावं किंवा कसा त्याचा विचार करावा याच्यामध्ये कोणीही फायनल काही शेवट सांगू शकत नाही, निर्णय काही सांगू शकत नाही. प्रत्येकाचं आपापलं मत आहे, कमी अधिक प्रमाणात ते ह्याचं बरोबर आहे, त्याचं चुकीचं आहे, त्याचं बरोबर आहे, ह्याचं चुकीचं आहे, असं चालणार. 13व्या ज्ञानदेवाने असं लिहून ठेवलेलं आहे की ह्याबद्दल काय सांगावं काय सांगता येत नाही, पण मला एक भाग सांगतो असा आहे, असं म्हणून त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. पण असं काही त्यांनी पण मान्य केलेलं नाही, असंही त्यांनी आपल्याला सांगितलेलं नाही. असो, चित्त, तर ह्या चित्ताने काय तयार होतं, समाधान पण तयार होतं आणि चिंता म्हणजे असमाधान पण तयार होतं. मग चित्ताला असं काहीतरी आपल्याला देणं अपेक्षित आहे की ज्याने ह्या चित्ताचं समाधानच फक्त होईल, त्याच्यातून असमाधान तयार होणार नाही. आणि अनेक साधू संतांनी यावर उपाय सांगितला, तो म्हणजे फक्त भगवंत. उपाय काय? भगवंत हा एकमेव असा विषय आहे
की ज्याद्वारे हे चित्त समाधान पाहू शकते. बाकी त्याला दुसरा काही उपाय नाही. आणि त्या भगवंताची लक्षणं वर सांगितलेली आहेत. कुठल्या भगवंताचं चिंतन पाहिजे हे वर आधी आलेलं आहे. त्यामुळे आम्ही आमच्या भगवंताचं चिंतन करू का असा काही हट्ट कोणी करण्याची काही गरज नाही. पण आता एखाद्याचा हट्ट असेल तर त्याला आपल्याला काही नाही म्हणता येत ना, तू कर म्हणावं लागतं. पण या ठिकाणी उपनिषदांमध्ये वर्णन केलेलं अखंड एकरस आणि सच्चिदानंद जे ब्रह्म आहे, की ज्याला वस्तू या शब्दाने या ठिकाणी लिहिलेलं आहे, ती वस्तू, त्या एका वस्तूचं चिंतन करणं अपेक्षित आहे. चित्त हे चिंतनासाठी योग्य आहे. या व्यतिरिक्त या शरीरामध्ये आपल्याला काही उपयोगाचं नाही. आपल्या शरीरामध्ये आपल्याला जर काही उपयोगाची वस्तू असेल तर ती फक्त काय, ती फक्त चित्त आहे. आणि हे चित्तच आपलं जाग्यावर नाही. जे उपयोगाचं आहे त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही, त्याला कोणी बघत नाही. तर पाणी जे आहे हे पाणी कसं पाहिजे, गढूळ नको, त्याला निवळलं पाहिजे. पाणी कसं पाहिजे, गढूळ नको, त्याला निवळलं पाहिजे. कारण जितकं पाणी स्वच्छ तितका तळ स्पष्ट दिसतो, जितकं पाणी स्थिर तितका तळ नीट दिसतो. तसं चित्त जितकं स्थिर, जितकं स्वच्छ, तितका भगवंत चिंतन करण्यासाठी आपल्याला उपयोगाला येईल. भगवंताचं चिंतन करण्यासाठी चित्त आपल्याला उपयोगाला येईल. म्हणून चित्त गढूळ नको, चित्त निर्मळ पाहिजे. आणि निर्मळ चित्त म्हणजे काय, आपण मागील वेळेस तो विचार केला होता. निर्मळ चित्त कोणाला म्हणतात, आपण विचार केला होता का? निर्मळ चित्त म्हणजे काय? बरं, मला सांगा, तुमच्यापैकी कोणाला असं वाटतंय आम्ही निर्मळ चित्ताचे नाहीये? असं कोणाला वाटतंय की मी निर्मळ चित्ताचा नाहीये? असं कोणाला वाटतंय? कोणाला वाटतंय का मी निर्मळ चित्ताचा नाही असं कोणाला वाटतंय? असं शक्यतो कोणाला वाटत नाही. प्रत्येकाला असं वाटतं की मी शहाणाच आहे, म्हणजे मी निर्मळ चित्ताचा, मलिन चित्ताचा आहे असं कोणालाच वाटत नाही. आता महाराजांच्या समोर आले की नंतर वाटतं, ते ठीक आहे. महाराजांसमोर लोक बोलतात, महाराज आम्ही अपराधी आहोत, आम्ही पापी आहोत, आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत, महाराजांसमोर बोलतात. पण मी साधारणपणे सांगतो, साधारणपणे असं वाटतं का काही? असं काही वाटत नाही. महाराजांच्या समोर ती किंवा देवासमोर आपण गेलो तो कबूल करतो, मनातल्या मनात का होईना, की बाबा रे माझी चूक झाली, माफ कर, कृपा कर, असं करतो, असं म्हणतो आपण. तर निर्मळ चित्त जे आहे ते काय? निर्मळ चित्त म्हणजे सोप्या भाषेमध्ये जे आतमध्ये तेच बाहेर, तेव्हा ते निर्मळ चित्त असतं. जे आतमध्ये तेच बाहेर पाहिजे. आतमध्ये वेगळं बाहेर वेगळं तर तो निर्मळ चित्ताचा नसतो, है ना. सोपं म्हणजे लाबाडी करणारा मनुष्य निर्मळ चित्ताचा नसतो. लाबाडी म्हणजे काय? आतमध्ये शिवी आणि तोंडावर काय किती चांगले आहेत तुम्ही, येत जा आमच्या घरी. मग बायको घालल्यानंतर ओरडते, तुम्हाला काय आहे का नाही, कशाला बोलवायचं त्यांना? ते म्हणतात तू फक्त बोलायचं, आपण बोलवलंय का? असं होतं ना, असं होतं का नाही? आपण दोघे नवरा बायको जर चाललेले असले, एखादा मनुष्य आपला मित्र किंवा कोणी असं भेटलं रस्त्यामध्ये, तर आपण त्याला म्हणतो, काय कसा आहेस, बरा आहे का, छान आहे का, घरी ये, तुझी खूप आठवण येते, मला फार छान वाटतं तुझं दर्शन झालं की तुझी भेट झाल्यानंतर. बायको त्यावेळेस शांत असते. घरी गेल्यानंतर बायको ऐकवते आपल्याला, ती आपल्याला ओरडते की तुम्हाला काही उद्योग नाही, त्याला आले की चहा तुम्ही मला करायला लावणार, मग हे करायला लागणार, ते करायला लागणार, असं होईल तसं होईल. एवढं ऐकल्यानंतर आपण त्याला सांगतो आपण काही बोलवणार नाही, मी फक्त म्हटलंय त्याला, ठीक आहे. म्हणजे आतमध्ये तसं काही नसतं, त्याने यावं असं पण काही नसतं, आपल्याला म्हणायचं असतं. सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं. तुमच्या बाबतीत तुम्हाला हे सगळे अनुभव आहे, मला पण तसे अनुभव आहे. मला लोक म्हणतात, महाराज कधी येणार आमच्या घरी, या की आमच्या घरी, असं म्हणतात लोक. पण त्यांना असं काही आतून असं काही नसतं, या वगैरे. मी जर चुकून त्या भागात गेलो, महाराज काय तुम्ही येत नाही आमच्या घरी? येत नाही म्हणजे तू बोलवतच नाही, येत नाही कसं काय? बोलवलं तरी असं बोलवतोस, खरं बोलवतच नाहीस. खरं बोलवतो तू, बोलू नको तरी येतो मी, आहे की नाही? असो, म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत असं असतं, महाराज काय आणि साधारण मनुष्य काय. तर जे आतमध्ये तेच जर तोंडावर असेल तर निर्मळ चित्त असतं. मुंह में राम बगल में छुरी म्हणजे निर्मळ चित्त नव्हे, है ना. एखाद्या विषयी आपल्याला वाईट वाटत असेल, राग येत असेल तर सरळ तसं सांगावं. पण आपला स्वभाव असतो, आपण काय बोलत नाही, आपण मनातले मन ठेवतो. आणि मग महाराज ते फार लोक मला सांगतात, म्हणजे तुम्ही तर दोघं तर एका शेजारी बसले होते पारायणाला, पण अहो काय त्याचे सांगता तुम्ही, असंच विचित्र माणूस येतो, असं मला लोक सांगतात. ह्याला म्हणतात निर्मळ चित्त. पारायणाला शेजारी बसला होता, चिंतनाला शेजारी बसला होता, एका गाडीत गेला, एका गाडीत आला, पण नंतर जेव्हा विचारलं तेव्हा काय झालं, महाराजांना सगळं सांगून टाकतात ते, की किती विचित्र माणूस येतो. आणि तो भेटला समोर आला की चांगला मित्र आहे माझा, असं म्हणतो.
तर ही परिस्थिती असल्यावर काय निर्मळ चित्त होणार? ही व्यावहारिक गोष्ट आहे, व्यवहारातल्या गोष्टी. चित्त निर्मळ फार लांबची गोष्ट आहे. तर आधी व्यवहारात तरी धड राहा, व्यवहारात तरी धड राहा. लोक बोलल्यानंतरच त्यांचे भांडण लक्षात येतं असं नाही, तर त्याचं चित्त जर तपासलं तरी भांडण लक्षात येतं. म्हणजे तुम्ही जरी शेजारी शेजारी दोघं बसलेले असले कोणीतरी, तर तुम्ही आता एकमेकांना काही बोलत नाही म्हणून तुमचं भांडण नाही असं म्हणता येत नाही. चित्त जर तपासलं तर ह्या चित्तातून त्याला शिव्या देत असतो. तर हे निर्मळपणा नाहीये. हा काय? हा निर्मळपणा नाही. व्यवहारात असं चालतं, कारण लोकांना आपलं चित्त पाहता नाही येत. आपल्याकडे चित्त पाहण्याचं काही इन्स्ट्रुमेंट आलं असतं, असं काही सूक्ष्मदर्शक असतं, काहीतरी स्कॅन करता आलं असतं चित्ताला, तर मग कळलं असतं कोणाकोणाला काय काय शिव्या देतो. पण आपल्याकडे असं काही नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला ही जेवढी आपल्या सोबत आहे तेवढी आपलीच वाटतात, आहे की नाही? पण एक सोपी पद्धत असते. मी अवांतर भाग सांगतो. कोणाच्या चित्तात काय हे कळून घ्यायचं एकदम सोपी पद्धत असते. तुम्हाला ती माहीत पण असेल. पण काय करायचं, एखाद्या मनुष्याचं आपण काय करायचं, त्याचा एकदम उलट त्याला बोला, शिव्या द्यायला सुरुवात करायची. तुम्ही जर एखाद्या माणसाला शिव्या दिल्या किंवा त्याला जर असं त्याच्या विरुद्ध उलट काही त्याला बोलायला लागले, तुम्ही फक्त एक वाक्य बोला, पुढचा अर्धा तास तो बोलेल. मग त्याच्या चित्तात काय आहे ते सांगेल. म्हणजे एखादा मनुष्य आपला चांगला मित्र असेल तर काय नालायक माणूस असतो असं त्याला फक्त आपण म्हटलं तर पुढचा अर्धा तास आपण काही बोलायला लागत नाही. तो आपल्याला सांगणार की आपण काय आहोत. तू बोलत सांगा लागून गेला, मी तर तुला असं समजतो, मी तुला तसं समजतो. थोडंसं फक्त त्याला जर डिवचलं ना, म्हणजे एखाद्याचा अहंकार थोडा डिवचून बघा, फक्त पुढचे सगळे तो ऐकवतो. आपल्याला काय करावं लागतं, फक्त तर अहंकार डिवचण्याच्या पद्धती असतात. एखाद्याचा फक्त अहंकार डिवचायला लागतो. कुठल्या पद्धतीने डिवचायचं आता प्रयोग करू नका, विनाकारण आपल्याला दुःख जास्त मिळेल. तुमच्या बायकोचा जरी अहंकार तुम्ही डवचला तर पुढचे 2 दिवस तुम्हाला जेवायला मिळेल का नाही शंका आहे. अशी परिस्थिती. बरं, तुम्ही प्रयत्न करून बघा. मग काय चित्तात चाललंय बायकोच्या हे कळायचं नाही. फक्त काय करायचं, अहंकार थोडासा डिवचायचा, थोडासा असं काहीतरी टच करून बघायचं. करता का नाही कधी कधी? मग कळतं काय आहे. मग सगळे करतात, मला माहित आहे, तुम्ही सांगणार नाहीत, कारण तेवढं काही चित्त निर्मळ नाही आपलं. असो, आपण काही कोणाचं चित्त तपासायला चाललो नाही. आपल्याला स्वतःच्या चित्ताचा विचार करायचा आहे. हे जे चित्त आहे हे निर्मळ झालं तर भगवंताच्या कामाचं येतं. पवित्र चित्ताचा मनुष्य भगवंत प्राप्ती करू शकतो. अपवित्र चित्ताचा मनुष्य जगामध्ये काहीही भगवंताची प्राप्तीची इच्छा धरू शकत नाही. धरली तरी त्याला प्राप्त होऊ शकत नाही. मुळात चित्त किती मलिन आहे त्यानुसार तो व्यवहार करील का परमार्थ करेल हे ठरतं. जसं जसं चित्त निर्मळ होत जातं तसं तो भगवंताच्या नादी लागायला लागतो. आणि जसं त्याचं चित्त मलिन व्हायला लागतं तसं तो संसारात गुरफटत जातो. संसारामध्ये त्याला रस राहतो. पैसा कमावा वाटतो, मान कमावा वाटतो, नातलगात गोतावळ्यात रममाण व्हावं वाटतं. हे सगळं तुमचं चित्त मलिन असल्याचं लक्षण आहे. आणि जागा झाल्यापासून झोपेपर्यंत भगवंताचीच इच्छा राहते. समजून घ्यायचं आपलं चित्त निर्मळ होत आहे. जितका वेळ भगवंताची इच्छा आहे तितकं चित्त निर्मळ आहे. पण भगवंत कुठला हे तर आधी आपण मग ज्या प्रकारचा भगवंत तेवढ्या प्रकारचं चित्त निर्मळ आहे. म्हणजे एखाद्या जर मसोबाची इच्छा असेल तर त्याचं तेवढ्या प्रमाणात चित्त निर्मळ आहे. आणि एखाद्याला जर एखाद्या देवीची इच्छा असेल तर तेवढ्या प्रमाणात निर्मळ आहे. एखाद्याला जर रामाची इच्छा असेल, राम हा जो देव आहे या रामाची जर आपल्याला इच्छा असेल तर आपलं तेवढ्या प्रमाणात चित्त निर्मळ आहे. एखाद्याला कृष्णाची असेल त्याला तेवढ्या प्रमाणात निर्मळ आहे. एखाद्याला इंद्राची असेल, एखाद्याला चंद्राची असेल, एखाद्याला सूर्याची असेल, ज्या ज्या देवाची आपल्याला इच्छा असते तेवढ्या प्रमाणात चित्त निर्मळ असतं आपलं. आणि भारतामध्ये रामाची ज्याला इच्छा आहे तो जास्त निर्मळ चित्ताचा मानलेला आहे. सर्वात उत्कृष्ट रामाची ज्याला इच्छा असते तो जास्त निर्मळ मानलेला आहे. तर प्रत्येकाचं ते प्रमाण आहे, कमी अधिक प्रमाणात ते होत असतं. असो, चित्त चिंता करत राहतं. त्या चिंता संपवायला पाहिजे आपल्याला. जसं चिंता कमी होत जातील तसं चित्त निर्मळ होत जातं. किंवा चित्त निर्मळ होण्याचं लक्षण तपासायचं असेल तर जितकं तुम्ही समाधानी आहात तितकं तुमचं चित्त निर्मळ आहे. आता चित्त समाधानी 2 वेळाच होतं. जेव्हा निर्मळ होतं तेव्हाही समाधानी होतं आणि विषय भोगानंही ते समाधानी होतं.
कुठल्याही विषयाशिवाय जेव्हा चित्त समाधानी असतं तेव्हा ते निर्मळ आहे. चित्त निर्मळ असण्याचं लक्षण सोपं आहे. कुठल्याही विषय भोगाशिवाय जेव्हा तुम्ही समाधानी असता तेव्हा निर्मळ चित्त आहे, म्हणून तुम्हाला समाधान आहे. पण काय पाहिजे? कुठल्याही विषयाशिवाय ते समाधानी पाहिजे. आणि अशी स्थिती असते का? हो, प्रत्येकाची असते तशी स्थिती. किती वेळ असते हा फक्त फरक आहे. काहींची एक क्षण असते, काहींची 1 मिनिट असते, काहींची एखादा तास असेल. अशी स्थिती प्रत्येकाची असते कुठल्याही विषयाशिवाय. कुठल्याही विषयाशिवाय म्हणजे कुठल्या? बाह्य विषय आणि आंतरविषय या दोन्ही विषयांशिवाय जेव्हा चित्त स्थिर असतं, समाधानी असतं, तेव्हा ते निर्मळ चित्त आहे. तो खरा तर सार आहे परमार्थाचा. आंतरबाह्य विषयाशिवाय जेव्हा चित्त समाधानी असेल तेव्हा ते निर्मळ आहे. बाह्य विषय आपल्याला माहित आहे, 10 इंद्रियांचे 10 विषय. आंतरविषय आपल्याला माहित आहेत का? आंतरविषय कुठले? मनामध्ये निर्माण होणारं सगळं हे आंतरविषय आहेत. मनामध्ये मनोकामना, मनोरथ, मनामध्ये जे काही निर्माण होत असतं, तुम्ही जेव्हा 10 इंद्रियाद्वारे 10 विषय तसे भोगत नाही. म्हणजे डोळे फक्त उघडे आहेत पण काय पाहतो माहित नाही. कान फक्त उघडेत पण ऐकू येत नाही, काही ऐकू येतं पण येत पण नाही. अशी स्थिती जेव्हा असते, म्हणजे 10 इंद्रिय जेव्हा असतात पण असून नसतात जागृत अवस्थेमध्ये, तेव्हा आतमध्ये मनात बराच गोंधळ सुरू असतो. काय सुरू असतं? मनामध्ये असंख्य उत्पात सुरू असतात. तर हे असंख्य उत्पात म्हणजे ते मनाचे विषय आहेत. ते काय विषय आहेत? तुम्हाला तुमच्यासमोर कुठलाच विषय नाही, पण त्यावेळेसही तुमच्या मनात काय झालं असतं? तुम्ही बऱ्याच मनामध्ये काहीतरी विषय भोगत असता. मी जर दिल्लीला गेलो तर असं करील, मी काश्मीरला गेलो तर तसं करील, मला जर जिलेबी खायला मिळाली तर काय बरं होईल, संध्याकाळी जिलेबी आणतो. आता काहीच नाही, जिलेबी आहे का? काही नाही, पण संध्याकाळी जिलेबी घेऊन येईल, मग मी खाईन. आता हे काय आहे? हे आंतरविषय आहेत. फक्त हे सगळे आतमध्ये तयार होतं. माझी बायको माहेरी गेली तर बरंच होईल, गेली तर लवकर आली तर बरं होईल. म्हणजे हे जे काय होतं हे आंतरिक विषय आहेत. फक्त असं बरेच विषय आपल्याकडे असतात. हे विषय सगळे बंद झाले आंतरबाह्य, तर जे चित्त राहील ते काय राहील? ते निर्मळ राहील. पण असं होतं का? असं किती वेळ होतं? फार कमी वेळ होता. त्याची वेळ फार कमी आहे. तुम्ही म्हणाल की बरं हे कोणाला होतं? म्हाताऱ्या माणसाचं होईल का? तरुण माणसाचं होईल का? लहान मुलाचं होईल? असं निर्मळ चित्त कोणाचं होईल? आपण म्हणतो लहान मुलं निर्मळ आहे. लहान मुलाचं निर्मळ असतं का चित्त? उलट सगळ्यात जास्त वाहत असतं लहान मुलाचं. लहान मुलाचं चित्त सगळ्यात जास्त अवखळ असतं, जास्त वाहतं. अवखळ पाणी कसं खळखळाट, तसं लहान मुलं असतं. पण काही लोक म्हणतात लहान मुलं म्हणजे देवाचं आहे, देवासारखं आहे. वास्तविक लहान मुलाचं चित्त सगळ्यात जास्त अवखळ असतं. म्हणून लहान मुलं परमार्थाच्या अधिकारी नसतो कधीच. तुम्ही कुठेही बघा, लहान मुलं हा परमार्थाचा अधिकारी नाही, कधीच नाही. त्याला म्हटलं देवाच्या समोर डोकं ठेव, तर तुम्ही म्हटले म्हणून ठेवेल का? ते गॅरंटीच नाही त्याची. त्याच्या आईने म्हटलं ठेवलं तर नशीब, नाही तर मग त्या पोरगा ऐकतच नाही. मग ती आई समजून सांगतो, महाराज नाही ते रोज करतो बरं का नमस्कार, पण तुम्ही नवीन त्याला वाटतंय म्हणून नमस्कार करेल. तसं काहीच नाहीये, ते अवखळ आहे. मग त्या बाईला मला सांगावं लागतं, अगं राहू दे, ते लहान आहे पोर, त्याला काय नाही लागायचं. नाही हो महाराज, पण आम्ही रोज त्याला सांगतो, ते बरोबर जाऊन नमस्कार करतो, पण तुम्ही आल्यावर काय झालं काही कळत नाही, तुम्हाला घाबरतं, काही सांगतात. म्हणजे आता आईला शेवटी टेन्शन येतं की महाराज येतात, महाराजांच्या पाय पडा ना, आणि महाराज आम्ही सांगतो देवाच्या पाय पडत तरी पडा ना. आईची चूक नाहीये. आईला फक्त हे लक्षात घेतलं पाहिजे काय, की लहान मूल हे परमार्थाचा अधिकारी नाही. लहान मूल हे परमार्थाचा अधिकारी नाही. लहान मूल म्हणजे लहान मुलाचं चित्त येते, तर लहान मुलाचं चित्त हे परमार्थाच्या लायकीचं नसतं. म्हणून लहान मुलाला परमार्थात कुठेही घेऊन जाऊ नये. तुम्ही पंढरपूरला जरी लहान मुलाला कौतुकाने घेऊन गेले तरी ते विठोबाच्या पाया पडेलच, ह्याची काही शाश्वती नाही. तुम्ही कौतुकाने घेऊन जाता ते ठीक आहे, तुम्ही गंमत म्हणून पिकनिकला घेऊन गेले त्याला असं समजा, पण वास्तविक ते विठोबाच्या पाया पडलं तर तुमचं नशीब चांगलं, नाहीतर तिथे जाऊन भोकाड पसरेल त्या आतमध्ये मंदिरात. असं होतं ना, ते लहान पोरं उडा गोंधळ घालतात आतमध्ये जाऊन. त्याला काय घेणं त्यानं विठोबा कोण आणि काय कोण, काय मग मुलगा मोठा झालाय की मग पुढे काहीतरी करतो असो. तर लहान वय हे काही उपयोगाचं नाही. तरुण आणि म्हातारपण ह्या दोन काळामध्ये मात्र ते चित्त परमार्थाच्या लायकीचं असतं. आता या दोन काळामध्ये मला सांगा, कुठल्या काळात चित्त जास्त निर्मळ आहे? कधी चित्त निर्मळ होईल? जास्त निर्मळ कधी असेल?
तरुणपणी होऊ शकतं, म्हातारपणात होत नाही. कारण म्हाताऱ्या माणसांना सगळ्यात जास्त चिंता असतात. म्हातारा मनुष्य इतका चिंताग्रस्त असतो, असा एकही म्हातारा मला सापडलेला नाही आजपर्यंत. एकही नाही म्हणण्यापेक्षा ही अतिशयोक्ती झाली. काही म्हातारे मला भेटलेले आहेत चांगले निर्मळ चित्ताचे, पण जवळजवळ सगळेच म्हाताऱ्यांची परिस्थिती फार खराब. कारण काय होतं, अनंत जन्माचे संस्कार जाऊ दे, जे चित्तामध्ये छापले ते जाऊ देत. या जन्माचे जे संस्कार आहेत ते उघड असतात ना. अनंत जन्मांचे संस्कार ते झाकल्यासारखे आहेत. अनंत जन्मांचे आपले जे संस्कार आहेत ते चित्तामध्ये झाकल्यासारखे आहेत. पण या जन्मातले जे संस्कार आहेत चित्तामध्ये ते उघड आहेत सगळे. हे कसे आहेत, त्याला ते लपून ठेवल्यासारखे आहेत, लोपवल्यासारखे आहेत. पण आत्ताचे या जन्मातले सगळे चित्तामध्ये आलेले संस्कार आपल्या समोर उघड आहे. म्हणून आपण 10वी मध्ये असताना आपलं कोण मित्र होतं, कोण आपले शिक्षक होते, आपल्याला उघड आहेत, आपल्या समोर आहेत. पण मागच्या जन्मात 10 जन्मापूर्वी मी कुठे होतो हे आपल्याला उघड नाही आता. पण याचा अर्थ ते संस्कार नाहीत असं समजू नये, ते पण आहेत आतमध्ये. पण आपल्या समोर आता काय आहे, या जन्मातले संस्कार आहे. म्हणून जसजसं वय वाढतं तस तसं मनुष्य परमार्थाच्या लायक राहत नाही. काय होतं, म्हणजे तुमचा दररोजचा दिवस तुम्ही परमार्थाच्या लायकीपासून काय झाले, नालायक ठरायला लागले. लायकी संपत चालली. जितकं वय वाढायला लागलं तितकं परमार्थातली लायकी संपायला लागली. म्हणून प्रत्येक क्षण परमार्थाचा विचार करणं गरजेचं आहे. आपण म्हणतो जरा म्हातारं झाल्यावर करू, किंवा लोक म्हणतात म्हातारं झाल्यावर परमार्थ करा. हा सगळ्यात मूर्खपणा आहे जगात. परमार्थ हा तरुणपणात करणं अपेक्षित आहे. बालवय संपलं. आता बालवय कोणाचं कधी संपेल सांगता येत नाही बरं. तो एक मोठा गमतीचा विषय आहे. काही काही म्हातारी सुद्धा अजून बालच असतात. त्यांना असं वाटतं आपण बाळच आहे अजून. म्हाताऱ्यांना काही वाटतंच. आमच्याकडे एक सर होते म्हणजे ते आता नाही म्हणून उदाहरण द्यायला काही हरकत नाही. तर ते रोज कॉलेज, आता त्याचं वय तुम्हाला मी नंतर सांगतो, आधी ते रोज कॉलेजला येताना त्यांच्याकडे 2 डबे बॅग त्यांची, हे सगळं. मग त्यांच्या गाडीपासून त्यांना त्यांच्या ऑफिसपर्यंत यायला 2 चकरा मारावं लागायच्या, कारण तेवढ्या बॅगच तेवढ्या. तर एका बॅगेमध्ये 3-4 पुड्यांचा मोठा डबा, त्याच्यामध्ये एकामध्ये सफरचंद, एकामध्ये मोसंबी, एकामध्ये ओट्स, अजून बरंच काय का तुम्ही नाव ऐकलं नसेल, आपल्याला आपण खाल्ले नसेल असे पदार्थ. एकामध्ये नंतर सकाळचा नाश्ता, 11 वाजताचा नाश्ता, दुपारचं जेवण, 3 वाजताचं काहीतरी दूध अजून एकच मिक्स केलेलं, 4 वाजता परत निघताना खाण्याचं काही वस्तू, असं सगळं भरलेलं असायचं. तुम्ही हा विचार करता, हा मनुष्य एवढं करतो कधी? मग नंतर मला असं कळलं की ते बाळ कॅटेगरीतले आहेत. म्हणजे त्यांची आई आहे, त्याचं आईचं वय असेल 90 वर्ष, पण ती आई खणखणीत आहे, चांगली धडधाकट, मस्त आहे, एकदम छान आहे. बाळाची काय करते आई, रोज त्याला डबा भरून देणं व्यवस्थित बाळाला. आणि बाळाला एकच मुलगी आहे. बाळाच्या मुलगी MBBS डॉक्टरच्या पहिल्या वर्षाला आहे. म्हणजे ग्रॅज्युएशनच्या 12वी नंतर, म्हणजे 13वी, सोप्या भाषेमध्ये बाळाची मुलगी 13वीत आहे. आणि बाळाचा डबा कोण भरतं? बाळाची आई. आणि तुम्ही जर डबा भरला तर तुम्हाला असं लक्षात येईल, ही फक्त आईच भरू शकते, हा डबा बायको भरू शकत नाही. हे तुम्हाला लगेच कळेल, कोणालाही कळेल. म्हणजे तर बाळ मनुष्य किती काळ राहतो सांगता येत नाही. असो, त्यामुळे बरं, ज्यांचं लग्न झालंय ते बाळ राहत नाही, जरा अवघड असतं. पण तुमची आई जर चांगली भक्कम असेल तर, आणि आईचं वर्चस्व घरात राहिलं तर तुम्ही बाळ राहू शकता. पण बायकोचं वर्चस्व घरात राहिलं की तुम्ही बाळ राहू शकत नाही, तुम्ही पुरुष होता. कसे मार खायच्या उपयोगाचे होते. जर आईचं वर्चस्व घरात राहिलं तर काय होतं, घरात आईचं वर्चस्व ज्या घरात असेल त्या घरामध्ये पुरुष बाळ राहतो, छान राहतो, बाळासारखा राहतो. पण त्या घरात जर बायकोचं वर्चस्व आलं तर तो बाळ राहू शकत नाही, कारण त्याला दळणआण, गहू निवड, अजून काय काय लागतं करायला मला माहित नाही, ते सगळं करावं लागतं. आणि मग त्याच्यात तुमचं सगळं संपून जातं बाळपण. आई कधीही पोराला सांगत नाही दळणआण, बाळ्या आणलं तर आण, नाही तर राहू दे मी जाते. गहू निवड, बाळ्या जमलं तर कर, नाही तर करू नको. आई कधीच सांगत, आईला कधीच वाटत नाही आपल्या बाळ्याने काम करावं, कधीच नाही वाटत, कुठल्याच आईला नाही वाटत. बाळ करतो ही चांगली गोष्ट आहे. पण अशी एकही बाई नाही, एकही बायको नाही की तिला वाटत नाही की आपल्या नवऱ्याने काम करू नये. अशी मी एकही बाई नाही पाहिली आजपर्यंत. तिला वाटतंच की माझ्या नवऱ्याने हे थोडं तरी काम करावं, थोडा तरी हातभार लावा. अशी एकही बाई नाही पाहिली बरं मी आजपर्यंत. तुमचा अनुभव वेगळा असू शकतो, माझी अतिशयोक्ती पण असू शकते.
पण मला असं वाटतं की हा फरक आहे आईमध्ये आणि बायकोमध्ये. काय हा फरक आहे. तर तुम्ही बाळ राहिले तर परमार्थ करू शकत नाही, म्हणून बाळ राहू नका, तरुण व्हा. नुसते तरुण राहू नका, परमार्थ करणारे तरुण व्हा. तर जसं जसं वय वाढतं तसतसं काय होतं, तसतसं काय होतं, चिंता वाढतं. चिंता वाढत जातात. कशा? हे सगळे उघड असलेले संस्कार आपल्याला दिसतात आतमध्ये. मग आपण काय काय केलंय, काय नाही केलं, काय मिळालं, काय नाही मिळालं, हे सगळं आतमध्ये काय होतं, गोंधळ असतो. आणि तो उघड असतो आपल्याला, तो लोपलेला नाही, तो लपलेला नाही, म्हणून चिंता वाढत जातात. बरं, नुसतं त्या चिंता आहेत का आपल्याला? नाही, रोज नित्य नवीन बरेच वेगवेगळ्या गोष्टी येतात. म्हणजे आपल्याला आपलं अख्ख्या आयुष्यभर काय काय केलं ह्याची चिंता तर आहेतच आहे, कमी अधिक प्रमाणात. अधिक प्रत्येक दिवस नवा जो उगवतो त्याच्यामध्ये नवनवीन अजून काहीतरी चिंता भर पडत जाते. कारण सून आली एवढं ठीक आहे, पण सून उद्या काय काय आपल्याला त्रास देईल, काय काय गोंधळ घालील, हे टेन्शनच राहत असतील ना. बरं, नातवंड आली तर नातवंडाचं काय होणार, नातवंडाचं कसं करायचं, सगळ्या नको नको ते चिंता आहेत तुमच्या पाठीमागे. कुठला आलाय भगवंताचा विचार? म्हणून म्हातारपण हे परमार्थासाठी अजिबात उपयोगाचं नाही. जेवढे म्हातारे परमार्थ करायला देवळात जातात हे नुसती भरणा आहे, नुसती गर्दी आहे. देवळामध्ये सगळ्यात जास्त गर्दी म्हाताऱ्यांची आहे आणि सगळ्यात जास्त चुकीची गोष्ट आहे. काय? ही सगळ्यात जास्त चुकीची गोष्ट आहे. तुला काय करणार, आता काही करू शकत नाही. पण म्हाताऱ्या लोकांना पण वाटतं, बाकीच्यांना पण वाटतं हे खूप परमार्थ करतायत, खूप परमार्थ करतायत असं वाटतं. पण ते काही करू शकत नाही, कारण त्यांच्या चित्तामध्ये फार भयानक असते. मी जेवढे म्हाताऱ्या स्त्रिया परमार्थ करायला आळंदीत आलेल्या पाहिल्यात, त्यांच्या शेजारी बसलं, इकडे आजूबाजूला आपण बसतो, आपल्या शेजारी बसतात स्त्रिया गप्पा मारत, किंवा आपण पंढरपूरला जा, कुठेही जा तुम्ही, म्हाताऱ्या स्त्रिया किंवा म्हातारे पुरुष त्यांच्या शेजारी जाऊन आळंदीच्या मंदिरात म्हणा, पंढरपुराच्या मंदिरात बसा, तुम्ही जरा वेळ बसा. तुम्हाला असं लक्षात येईल की फक्त 1% ते विठोबाबद्दल, ज्ञानदेवाबद्दल बोलतील. किती? 1% कदाचित. उरलेले 99% ते लोक फक्त काय बोलतील? चिंता. 99%. काय चित्त निर्मळ आहे? अख्खं आयुष्यभर त्यांनी कुठलंही वाईट काम केलं नसेल तरी निर्मळ चित्त नाही, कारण ते भगवंताच्या लायकीचं नाहीये, भगवंत प्राप्तीच्या लायकीचं नाहीये, म्हणून ते निर्मळ आपल्यासाठी नाहीये. आम्ही त्याला निर्मळ समजत नाही, आम्ही फक्त त्यालाच निर्मळ समजतो, त्या चित्ताला निर्मळ समजतो जे चित्त भगवंत चिंतनाच्या कामाचं आहे. जे चित्त भगवत चिंतनाच्या कामाचं नाही त्याला आपण काही निर्मळ समजत. म्हणून कितीही तो मनुष्य शुद्ध दिसत असला तरी तो व्यवहाराच्या दृष्टीने, लोकांच्या दृष्टीने शुद्ध आहे. किती सज्जन असला, कितीतरी गोरा गुमटा असला, किती दिसायला छान असला, किती बोलायला गोड असला, तरी तो आपल्यासाठी उपयोगाचा नाही, कारण त्याचं चित्त भगवत चिंतनाच्या कामाचं नाही. म्हणून तुम्ही जर समजा पंढरपूरला गेले, तुम्ही जर समजा आळंदीला गेले आणि तुमच्या सोबत असणारी माणसं जर तुम्ही अभ्यासली, तुम्ही जर त्यांच्याकडे बघितलं, तुम्हाला असं लक्षात येईल की ते 1 मिनिट फक्त नाही, 1% फक्त देवाच्या गोष्टी बोलतील. उरलेल्या तुम्हाला अनुभव, तुम्ही येता का नाही बस त्या गाडी करून, पण सांगा तुमच्या गाडीमध्ये देवाचं चिंतन किती वेळ चालतं आणि बाकीच्या गप्पा किती वेळ चालतात? आता तुम्ही जरा जास्त अभ्यासक असल्यामुळे थोडंफार जास्त असेल असं मी म्हणून, मला माहित नाही, मी कधी गेलो नाही. एक तर गप्प, नाहीतर काहीतरी गप्पा. गप्प झाला तर मनातल्या मनात गप्पा, चिंतन नाही, चिंता. गप्प झाले तरी मनातल्या मनात चिंता, आणि बोलायला लागले तर काय बोलेल सांगताच येत नाही, आहे की नाही? म्हणजे काय काय आपल्याला, तुम्ही प्रवास करता का नाही, त्यावेळेस बघा काय होतं. म्हणून बरेचसे साधू संत, बरेचसे महाराज लोक सांगतात हरिनाम घ्या, रामकृष्ण हरी म्हणा, भजन म्हणा, काहीतरी करा. कुठेतरी गुंतून ठेवायचं त्याला. हा भजन करता करता सुद्धा चिंता करतो. साधू संत महाराज लोक यांनी काहीतरी उपाय काढून ठेवले, आता करतच नाही, मग काहीतरी उपाय केले. आता हा काही भजन करताना तरी गप बसावं का नाही? भजन करताना सुद्धा चिंता करतो. आता एखादं म्हणलं मी प्रयत्न करतोय पण ते चित्त काही जागेवर राहत नाही. मग तू आधी प्रयत्न केला असता तर आता ते सुधारलं असतं. तू एकदमच म्हातारपणात जर हे करायला लागला तर कसं होणार, नाही का? तरुणपणाचं केलं असतं तर कदाचित तुझं चित्त जागेवर राहिलं असतं, चित्त फक्त चिंतनाच्या कामाला आलं असतं. पण तसं होत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तर वय कुठलं कामाला येतं?
तरुणपण आणि तयाची परी जरा न टेकता शरीरात तारुण्याची या भरा माझी देखे. फक्त तरुणपण. आणि तरुणपण केव्हा आहे? मी असं समजतो, ज्याचं चित्त जितकं चिंता करतं तितकं म्हातारा येतो, आणि ज्याचं चित्त जितकं चिंता कमी करतं तितकं तरुण येतो. नुसतं चिंता कमी करणारा नको आपल्याला त्याच्यापेक्षा पुढचं पाहिजे, चिंता न करणारा आणि चित्ताने भगवंताचं चिंतन करणार असा पाहिजे. कारण व्यवहारात चिंता न करणारे बरेच लोक भेटतात, पण त्या न चिंता करणाऱ्या चित्ताने भगवंताचं चिंतन करणारे कमी भेटतात. मुळात जगामध्ये चिंता न करणारी लोक सापडत नाहीत. सापडलीच चिंता न करणारी, तर त्या चिंता न करणाऱ्या चित्ताने भगवंताचं चिंतन करणारे लोक सापडत नाहीत. ही अडचण आहे. त्यांची संख्या फार कमी आहे. कारण तुम्ही फक्त बसून राहा. तुमच्या घरात जर तुम्हाला भेटायला कोणीतरी आलं तर ती व्यक्ती आल्यानंतर 5 मिनिट बसो का 1 तास बसो, त्या 1 तासामध्ये तुम्हाला ते इतक्या चिंता ऐकून जातात. असंच झालं, तसंच झालं, पोरगच ऐकत नाही, जमिनीचा हाच प्रॉब्लेम झाला, त्याचा तेच प्रॉब्लेम झाला, ह्याचं असंच झालं, त्याचं तसंच झालं. आपण सगळेजण एकत्र बसल्यानंतर फक्त हेच उद्योग करतो. चिंतन संपल्यानंतरही आपण काय करतो? हेच चिंतन करतो का नाही? इतकं आपल्याला हाऊस आहे त्याची. तर चिंता फक्त आहे, चिंता ओकत राहावं लागतं नुसतं. काय करावं लागतं? सारखं जिथे जाईल तिथे आपल्याला आपण उघडत राहतो तेच 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 माझा पायच दुखताय, माझ्या हातच दुखताय, माझं तेच होतं. म्हाताऱ्या माणसाची चिंता खूप असते. आता तुझं वय झालं म्हणजे ते होणारच आहे. जीत झाली आता त्याची, काहीच नाही करू शकत. जगातला देव सुद्धा परत येऊन तुला काही नवीन शरीर देईल का? नाही देऊ शकत. होतात यातना, मान्य आहे सगळं, पण तू आधीपासून जर तयारी केली असेल थोडं तरी कमी तुला त्रास झाला असत. यातना तेवढ्याच होतील, पण चित्त चिंतनात गुतल. यातना होणार नाहीत का? होणारच आहेत, होणारच. यातनं तुम्ही आरडाओरडा करावंच लागणार, दुखणारच ते, है ना. पण चित्त गुतूनच बसलं, त्यात चिंतनच करू शकलं नाही तर उपयोग काय? तर चित्त अधिकारी पाहिजे. चित्ताचं काय पाहिजे? चित्ताचा आपल्या अधिकार पाहिजे. चित्ताला ते सहन झालं पाहिजे, झेपलं पाहिजे. तर चित्त जागेवर पाहिजे, चित्त शांत स्थिर पाहिजे, पवित्र पाहिजे. चित्त पवित्र असण्याची समस्थिती आपण मागच्या वेळेस थोडक्यात विचारात घेतली होती. सममध्ये केव्हा असतं? चित्ताने कसं पाहिजे? चित्त कसं पाहिजे? सुखाने भांबावलं नाही पाहिजे आणि दुखावने रडवलं नाही पाहिजे. तर मग ते स्थिर असतं. चित्त स्थिर कधी असतं याचा मागील वेळेस आपण विचार केलेला आहे. कारण जास्त सुख आलं की चित्त काय होतं? चित्त भांबावतं, त्याला सुचत नाही काय करावं जास्त सुख आल्याने. पण जास्त सुख मिळणारा मनुष्य काय होतो? तो सैर होऊन जातो. तो सैरा भैरा तो करायला लागतो. जास्त सुखावलेला मनुष्य, जास्त सुखावलेल्या मनुष्याला काय सुचल हे सांगू शकत नाही. म्हणजे सोप्या भाषेमध्ये ज्याच्याकडे खूप पैसा आला तो काय करील हे सांगता येत नाही. आपल्याला माहिती आहे ना, उन्मत्त होतो तो. सोप्या भाषेमध्ये उन्मत्त होतो. त्याचं चित्त काय करील हे सांगता येत नाही. फक्त त्याच्याकडे पैसा येऊ द्या जास्त. आणि आपल्याला अशी अनेक उदाहरणं माहित असतात. काय करेल सांगूच शकत नाही. म्हणजे अतिसुखामुळे काय होतं? मनुष्य भांबावून जातो. त्याचं अतिदुःखामुळे काय होतं? तरी तो भांबावतो, तो अस्थिर होऊन जातो, तो दीन होतो, अशांत होतो, त्याला सुचत नाही काही. म्हणून जास्त सुख आणि जास्त दुःख दोन्ही घातक. मग जास्त सुख आणि जास्त दुःख दोघांना काय करायला पाहिजे? शमवता आलं पाहिजे त्यांना. म्हणून सुख दुःख यांना सहन करता आलं पाहिजे. त्याला तितिक्षा असं म्हणतात शास्त्रामध्ये. काय झालं पाहिजे? ते सहन झालं पाहिजे. नाही तर फक्त 1-2 तोळ्याची चेन असते, पण सारखं बटन काढून वर दाखवतो, माझ्या गळ्यात सोन्याची चेन आहे, माझ्या गळ्यात सोन्याची चेन आहे. इतके मूर्ख माणसं आहेत. किती 2 तोळ्याची चेन असते, काय त्याच्यात विशेष नाही. पण त्याला काय वाटतं? भांबावून जातो तो. त्याच्या दृष्टीने तेवढं सुख सुद्धा त्याला भांबावणारं असतं. आणि एखाद्याला दुःख काही नसतं, थोडंसं दुःख असतं, सारखा रडतो. फार हालत. माझे एक मित्र होता, त्याच्या घरी मी गेलो. कॉलेजमध्ये एक मित्र होता माझा, त्याच्या घरी मी जर गेलो, त्याचे वडील आणि आई, त्याचे वडील रिटायर्ड जेलर. मला माहित असायचं की ते आता काय बोलणार, आणि त्याच्या घरातून बाहेर पडेपर्यंत मला माहित असायचं काय बोलतील. मग ते गेल्या पहिल्या माझ्या गुडघे फार दुखतात. मी त्याला काही विचारलेलं नाही त्याच्या वडिलांना. पण ते सांगायला सुरू होतं, गुडघे दुखतात, डायबिटीसने वैताग आणलाय,
मग असं तो एक एक त्यांचं सांगणार आहे सगळं सांगा. मी आपलं ऐकून घ्यायचं. चहा प्यायचा असायचा आपल्याला, आपली अडचण पण असते ना, आपल्याला फुकटचं त्यांचं चहा प्यायचं पाणी प्यायचं, मग एवढं तर ऐकावं लागेल. मग त्याची आई जर आली चहा वगैरे घेऊन, तर ती पण येता येता गुडघे फार दुखतात. नंतर मग आता त्यांचे काय दोष आहे म्हणता येईल, म्हणजे त्यांचं रामायण हेच. मग त्यांनी मला जेवढ्या वेळा मी त्यांच्यात गेलो असेल, कधीही असं म्हटलं नाही की राम नाम घ्यायला पाहिजे, विठोबाची भक्ती करायला पाहिजे, हे करायला देवा, काही माहिती. त्याला टेन्शन, तेच चिंताच ती त्याची. बरं, आता दोघं जर बसले नवरा बायको सोबत, तर दोघात चढावड लागायची की माझं दुःख कसं जास्त मोठं आहे. आता ते मला ऐकवायचं, त्यांना काय आनंद त्यात मिळायचं मला माहित नाही. पण ती म्हणायची, अहो माझे किती, तुझं राहू दे ग, माझे गुडघ्याचं बघ काय हालत झाली. म्हणजे दोघांची चढावड लागते. तर दुःखाची अशी गंमत आहे. तर लोक जेव्हा येतात, लोक जेव्हा दुःखाचं वर्णन करतात, त्यांना असं वाटतं माझं दुःख म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं दुःख, माझ्या इतकं दुःख जगात कोणालाच नाही. म्हणजे देवाने जे काही दुःखाचा सागर तयार केला असं तो माझ्याच दगड्यात बांधलाय. जे काही दुःखाचं आहे ते सगळं कोणाकडे आहे. कसले पाय दुखतात, कसलं डोकं दुखतं, हे होतं ते होतं, काय 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 त्रास, असंच नाही तसंच नाही, दुःख, रडणारी माणसं म्हणतात, रडणारी माणसं. आणि आपण जवळजवळ सगळे तसेच असतो. आपल्याला वाटतं आपल्याच नशिबात हे आलंय. हे सगळं कोणाच्या नशिबात आलंय. ही सून माझ्याच नशिबात आली, हा नवरा माझ्याच नशिबात आला, ही बायको माझ्याच नशिबात आली, ही पोरं माझ्याच नशिबात आली. जे काय ते सगळं देवाने जे काही वाटोळं करायचं ते फक्त माझंच केलं, असं प्रत्येकाला वाटतं. असं कोणच नाही ते की ज्याला असं वाटत नाही. अशा रीतीने माणसं इकडे गुंतून बसले. चित्त कुठं गुंतून बसले, काही नाहीये. आपलं जसं दुःख आहे, आपल्यापेक्षा जास्त दुःख भोगणारी, आपलं जसं सुख आहे त्याच्यापेक्षा जास्त सुख भोगणारी माणसं, स्थिर राहा, शांत राहा. आपल्यापेक्षा जास्त सुख असणारी माणसं आहेत, म्हणून जास्त भांबावू नका सुखाने. आणि आपल्यापेक्षा जास्त दुःख भोगणारे, त्यामुळे दुःखाने भांबावून जाऊ नका. स्थिर व्हा, चित्त स्थिर पाहिजे ना. तर आपल्यापेक्षा दोन्ही जास्त असणारी लोक आहेत जगात, आहेत का नाहीत. एवढा एक विचार घेऊन जगा तरी भलं होईल तुमचं. तुमच्यापेक्षा जास्त सुख असणारी माणसं जगात आणि तुमच्यापेक्षा जास्त दुःख असणारी माणसं जगात आहे. म्हणून आपल्या सुखाचं आणि आपल्या दुःखाचं कौतुक करू नका, तर चित्त स्थिर होईल. मला काय तुम्हाला त्या विषयाकडे काही सांगायचं नाही. मला तुम्हाला चित्त स्थिर कसं राहील याचा विषय सांगायचा आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर जगामध्ये दोन गोष्टीतच लोक मरतायत. कुठल्या. सुख आणि दुःख, दोनच धरून बसलेत. काही लोक आपलं सुखच धरून बसलेत आणि काही लोक फक्त दुःखच धरून बसलेत. म्हणजे श्रीमंत लोक असतात ते त्यांचं कौतुकच त्यांचं ते, त्यांना ते रात्रंदिवस त्यांच्या डोक्यात तेच असतं, कौतुक स्वतःच्या श्रीमंतीचं. हा तुमची श्रीमंती म्हणजे तुम्ही फक्त पैसा ही श्रीमंती नसते. 2 मुलं आहेत, 2 नातवंड आहेत, 2 एकर शेती आहे, फार कौतुक असतं लोकांना. माझा पोरगा हे, माझा पोरगा ते, कौतुक असतं. विनाकारण कौतुक. काय केलं, गेला तो त्याच्या वाटेने निघून, तुम्ही विनाकारण त्याच्या नादी लागलेत, गेला का नाही. काय तुम्ही विनाकारण कौतुक करत बसले त्याचे. जे ते आपापल्या वाटेने निघून जातात. प्रत्येक जीव हा आपापल्या वाटेने निघून जातो. कौतुक करत बसू नका कोणाचं. जास्तीत जास्त बायकोचं किंवा नवऱ्याचं कौतुक करा, कारण ते तुम्हाला वाटतंय तुमच्या सोबत शेवटपर्यंत राहणार म्हणून. नाहीतर मुलगी असो मुलगा असो, हे त्यांच्या वाटेने जातात, त्यांच्या नादी लागू नका. आले तर ठीक आहे, नाही आले तर ठीक. कौतुक नका करू जास्त त्यांचं. सुखाचं आणि दुःखाचं कौतुक करू नका. सुखाचं आणि दुःखाचं कौतुक करत बसले तर चित्त अस्थिर होईल. चित्त अस्थिर न राहण्यासाठी हे करावं लागेल, तर समस्थितीत थोडंसं काय पाहिजे, थोडं समपले पाहिजे. कारण सुख आणि दुःख येणारच आहे. का. कारण त्या चित्ताने आधी ज्याच्याशी संग केलेला आहे ते सगळं आतमध्ये छापून ठेवलंय, म्हणून ते होणारच आहे. म्हणून त्याला काही बदलता येणार नाही. मग आहे त्या स्थितीतून त्या चित्ताला चिंतन कसं करायला लावायचं हा आपला शोध आहे. हे आपल्याला शोधायचं आहे, याचा विचार आपल्याला करायचा आहे. चित्तामध्ये येणारं सुख आणि दुःख संपणार आहे का. अजिबात नाही. तुम्हाला जास्त मिळणार आहे का. अजिबात नाही. तुम्हालाच कमी मिळणार आहे का. अजिबात नाही. मग किती मिळणार आहे. जेवढं मिळायचं तेवढं मिळणार आहे. ते सम आहे असं लक्षात ठेवा. सम आहे. कसं आहे. सम आहे असं म्हटलं म्हणून समत्व चित्ताच्या आपल्या साधण्यासाठी आधी असं सम आहे असं ठरवा. समत्व साधायचं असेल, समत्व चित्ताचे तेच सार जाण योगाचे.
हे तर मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. आधी मनाने आणि बुद्धीने ते तुम्ही ठरवा, असं आहे बाबा, असं लक्षात घ्या पहिल्यांदा की आपल्या चित्तामध्ये जे सुख दुःख होतं, कारण सुख दुःख ही चित्ताची अवस्था आहे, चित्ताचा तो भोग आहे, चित्ताला ते होत असतं. सुख दुःख कोणाला होतं? चित्ताला होतं. हे जर तुम्ही लक्षात घेतलं आणि हे समत्व तुम्ही अशा पहिल्यांदा व्यावहारिक पातळीने जरी साधायला लागले, तुम्ही खूप शांत आणि स्थिर होऊन जाल. तुमचं तुम्हाला जाणलं पण खूप शांत आणि स्थिर आहे. आणि मग खूप मोठा आघात सुद्धा तुम्हाला जास्त दुःखात टाकणार नाही आणि खूप सुख सुद्धा तुम्हाला उन्मत्त होऊ देणार नाही. तुम्ही शांत स्थिर राहून जाल. काही होणार काय होईल? अपमत तुम्ही शांत स्थिर होऊन जाल. तुमच्याकडे 1 कोटी रुपये आले तरी तुम्हाला काय वाटायचं नाही आणि तुमच्याकडे 1 रुपया राहिला तरी तुम्हाला एवढं विशेष काय वाटायचं नाही. अपमत होईल ते. पण त्यासाठी काय करावं लागेल? हे लक्षात घ्यावं लागेल की आपल्याला जे सुख आणि दुःख होतंय ते आतमध्ये होतं, त्याला निमित्त कारण बाहेर कोणीही असो, ते सुख आणि दुःख जे आहे ते सम आहे. म्हणजे ते जास्त पण नाहीये आणि ते कमी पण नाहीये, मध्ये येते. तसंच आहे. आपल्याला वाटत होतं ते जास्त आहे, आपल्याला वाटत होतं ते कमी आहे. कमी पण नाही आणि जास्त पण नाही, ते बरोबर मध्यम आहे, स्थिर आहे. हे तुम्ही नुसतं मानल्याने तुमचं चित्त सम होऊन जाईल. नुसतं मानल्यानेच तुमच्या बुद्धीने मनाने ते ग्रहण करता क्षणी तसं होऊन जाईल. आणि मग असं चित्त आपल्याला उपयोगाला येईल. या ठिकाणी ते चित्ताचा आपल्याला काय करायचंय? उपयोग करायचा. बाकी या शरीरामध्ये परमार्थाच्या लायकीचं काय? काहीच लायकीचं नाही. बाकी या शरीरामध्ये परमार्थाच्या लायकीचं काय आहे? काहीच नाही. म्हणून काय द्यावं तुम्ही? चित्त द्या. काय पाहिजे? चित्त द्या. कशामध्ये? परमार्थ. भगवंताला चित्ताची अपेक्षा आहे. भगवंतासाठी चित्त पाहिजे. म्हणून परमार्थामध्ये तीर्थाला खूप किंमत असते. मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं नाही? परमार्थामध्ये तीर्थाला किंमत असते. तीर्थ म्हणजे पाणी. पाण्याला किंमत असते. तुम्ही कुठेही जा, देवाच्या मूर्तीवर अभ्यंग करून ते तीर्थ म्हणून वापरण्यात येतं. कायसाठी? कारण ते जलतत्व आहे, त्याचा किंमत झाला. आपण देवाची तुम्ही पूजा करता, पाण्याशिवाय देवाची पूजा करता काय? एक वेळ काही नसलं त्याचं पाण्याने तुम्ही देवाची पूजा करता, त्याला जास्त किंमत असते. कारण ते पाणी जे ते तीर्थ होतं. ते काय? ते तीर्थ होतं. बाकीचा जो नैवेद्य आहे तो पण प्रसाद आहे, पण तीर्थ नाही. तीर्थ हे आपल्याला सर्वात काय उपयोगाला येणारी गोष्ट आहे. तीर्थ जलतत्व हे जे ते आपल्याला उपयोगाला येतं. तर असो, चित्त चिंतनाच्या कामाचं आहे. पण कुठलं चित्त? त्या चित्ताचा आपण विचार करतो आहोत. आपलं तसं चित्त नसेल तर आपल्याला ते करावं लागेल. ते करण्यासाठी काय करायला पाहिजे मी तुम्हाला सांगितलं. चित्त सम, आणि सम करण्यासाठी काय करावं लागेल? फक्त ती आपली मन आणि बुद्धीचं ऐक्य आहे तिथे. फक्त ते मानावं लागतं आधी. पहिल्यांदा ते लक्षात घ्यायला लागेल की आपलं सुख काय आहे आणि दुःख काय आहे? सम आहे. आपल्यापेक्षा सुखी जगात अनेक आहेत, आपल्यापेक्षा दुःखी जगात अनेक आहेत. असं म्हणल्याने तुम्ही शांत होऊन जाता. काहीच होत नाही. नुसतं एवढं समजलं की शांत होऊन जातो. कारण मी अशी काही माणसं बघितले, त्याला म्हटलं अरे काय रे तुझ्या केवढा मोठा दुःखाचा प्रश्न. माझ्यापेक्षा दुःख मोठे भोगणारे लोक आहेत, त्याच्यात काय वाटायचं, अशी मी लोक पाहिले. मग ते एकदम शांत असतात. आणि एखाद्याला थोडं खर्चटलं तरी अयो 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 सगळं करत बसतात. असं होतं. असे पण असतात. काही झालेलं नाही तिथपर्यंत वाटायला लागतात ते. नाही मग मी असं केलं तर असं होईल तसं होईल, मी जर आजारीच पडलो तर मग माझं डोकं दुखायला लागलं तर, मला सर्दीच झाली तर, त्याच्यापेक्षा आपण वारीलाच नको जायला. पाऊसच पडला तर, असं म्हणूनच तो वारीला जात नाही. आता वारीला त्याला जा असं मी म्हणत नाही, त्याचं रडगाणं कायमच असतं. त्याचं काय कायमच त्याचं रडगाणं असतं. प्रत्येकाचं रडगाणं वेगळं आहे, प्रत्येकाचं रडगाणं वेगवेगळं असतं. पण एकूण सगळे तिकडच आहेत. जास्त सुख आहे किंवा जास्त दुःखी आहे असं त्याच्यामध्येच रडत बसलं. तर आपण दोन्हीकडे राहू नये. कुठे राहू नये? दोन्हीकडे राहू नये, मध्यम स्थितीत राहावं. याने चित्त स्थिर होईल आणि चित्त पवित्र ठेवावं. 2 गोष्टी आहेत. एक स्थिर चित्त, दुसरं पवित्र चित्त. स्थिर चित्त कसं ठेवायचं? समस्थितीत ठेवलं तर चित्त स्थिर होतं. चित्त स्थिर म्हणजे शांत होणे. आणि चित्त पवित्र कसं करावं? पवित्र चित्त समाधानाला कारण होतं, त्याच्यात समाधान राहतं. तर पवित्र चित्त कसं असतं? कशामुळे ठरतं पवित्र चित्त? लाबाडी केली नाही तर चित्त पवित्र होऊन जातं, आहे की नाही? चित्त पवित्र कसं करावं? लाबाडी करून नये ना, चित्त पवित्र होतं. आणि जास्तच पवित्र चित्त कशाला म्हणावं?
जे चित्त भगवंताचं चिंतन करण्याची इच्छा करतं ते पवित्र आहे. जे चित्त भगवंताची अपेक्षा करायला लागतं ते चित्त पवित्र. म्हाताऱ्या माणसाचं चित्त पवित्र व्हायला लागतं पण स्थिर नाही राहत. काय होतं? म्हाताऱ्या माणसांचे चित्त पवित्र व्हायला लागतं पण काय होतं? स्थिर नाही राहत, म्हणून अडचण येते. स्थिर का राहत नाही त्याला कारण आहे. म्हणून स्थिर पण पाहिजे, पवित्र पण पाहिजे. तर पवित्र म्हणजे भगवंताच्या दृष्टीने विचार करणारं चित्त. ते जास्त उत्कृष्ट व्याख्या म्हणता येईल त्याची, पण सोपी व्याख्या अशी आहे की आतमध्ये जे आहे तेच तोंडाने बोलावं, जे आत आहे तेच तोंडाने बोलावं, तर पवित्र चित्त. आतमध्ये वेगळं तोंडाने वेगळं तर मग ते अपवित्र आहे. ह्या साध्या चित्ताच्या गरजेच्या गोष्टी आहेत की चित्ताची ही अशी अवस्था असावी तर ते चित्त आपल्याला चिंतनाला कामाला येईल. या चित्ताने चिंतन करायचंय. असं चित्त तुम्ही करून केलं की मग चिंतन आपल्याला करता येईल. मग त्यासाठी मी तुमच्या सोबत असलो तरी चालतंय, नसलो तरी चालतंय. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत 2 मिनिट जरी असले तर उरलेल्या वेळा तुम्ही आपोमत तुमचं तुम्ही चिंतन करू शकता. काय होतं? आपोमत करतायत. ढ मुलाला किती वेळा सांगितलं तरी त्याला जमत नाही. हुशार मुलाला कसं असतं? हुशार मुलाला एकदा सांगितलं की तो आपोआप त्याचा तोच करतो. काही मुलं अशी असतात की त्यांना आपण किती वेळा समजावून सांगतो त्यांना कळत नाही. आणि काही मुलं अशी असतात त्याला एकदा सांगितलं की पुढचं तोच करून आणतो, त्याच्या पुढचं सुद्धा तोच सोडवतो गणित. तसंच परमार्थामध्ये सुद्धा आहे. काही लोकांना किती सांगितलं तरी उपयोग होत नाही आणि काहींना थोडं सांगितलं तरी ते आपोआप चिंतन करू शकतात. तर त्याचा दोष काय? चित्ताचा दोष येतो. तर चित्त जे आहे ते त्याचं शांत स्थिर पाहिजे आणि पवित्र पाहिजे. हे तुम्ही करा. हे तुम्ही केलं की तुम्ही परमार्थाचे अधिकारी व्हाल. परमार्थाचे म्हणण्यापेक्षा आता इथे आपण या श्लोकाला धरून तुम्ही समाधी, मध्यम समाधी जे आहे ते प्राप्त करण्याचे अधिकारी व्हाल. चित्ताला धरून असल्यामुळे तिला आपण मध्यम म्हणतो इथे. आता तर इत्यावच्छिन्न चिंतेयम, अवच्छिन्न चिंतन झालं पाहिजे. अविच्छिन्न म्हणजे त्याला थांबत नाही, खंड नाही. त्याला खंड झालेलं चिंतन नाही. आपल्याला आता पहिला मुळात चिंतनच प्रश्न होता, त्यामुळे खंड पडणारं चिंतन, अखंड पडणारं नंतरचा भाग आहे. तर पहिल्यांदा खंड पडत झालं तरी चालेल, पण पुढे जाऊन ते अविच्छिन्न झालं पाहिजे. तर अविच्छिन्न चिंतन होण्यासाठी ते चित्त जितकं चित्त स्थिर होईल, जितकं ते निर्मळ होईल, जितकं चित्त निर्मळ होईल तितकं ते अविच्छिन्न चिंतन करू शकेल. म्हणजे त्याच्या निर्मळपणावर चित्ताचं अवच्छिन्न चिंतन करणं आहे. अलग लक्षात. हे तुम्ही करा. हे तुम्ही जर केलं तर तुम्हाला तसं चिंतन करता येईल. इत्य अवच्छिन्न चिंतेयम. चिंतन कसं करायचं? चित्ताने करायचं. चिंतन करण्यासाठी चित्त कसं पाहिजे त्याचा आपण विचार केलाय. आता ते अविच्छिन्न करण्यासाठी काय कसं करता येईल हा आपला विषय आहे. तर त्याच्यामध्ये जसजशी चित्ताची स्थिरता वाढते, जसजसं चित्ताचा पवित्रता वाढते, तसतसं ते भगवंताच्या म्हणजे अविच्छिन्न चिंतनाच्या जवळ जात. याचा अर्थ संस्कार त्याचे म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये निर्माण होणारे सुख दुःख आणि त्याला पुन्हा भोगण्यासाठी निर्माण होणाऱ्या स्थूल शरीराच्या क्रिया हे राहत नाही असं नाही, ते राहणारच. हा एक फार सूक्ष्म खेळ आहे. तो समजून घेणं फार गरजेचं आहे. त्याला ते माहिती पाहिजे. हे असं जरी करत गेलो तरी या शरीराची काही हालचाल वेगळी होत नसते आणि चित्तामधून बाहेर पडणारे संस्कारही काही बदलत नसतात. काहीच होत नाही त्याचं, ते तसंच राहतं. म्हणजे जेव्हा तुमचं पवित्र चित्त होईल, जेव्हा तुमचं चित्त स्थिर होईल, तेव्हा तुमचे हातपाय बंद पडणार नाहीत, तुमचे डोळे बंद होणार नाहीत, तुमचे कान बंद होणार नाहीत. तुम्ही जागे झाले की तुम्हाला डोळ्यांनी दिसू लागणार. कारण काही लोकांचे काहीतरी वेगळे गैरसमज असतात त्या परमार्थामध्ये. जेव्हा चित्त पवित्र आणि स्थिर होईल, निर्मळ आणि स्थिर होईल, तेव्हा तुम्ही कुठली असे बदल होतील असं अपेक्षा करू नका. तसं होत नसतं. म्हणजे तुम्ही भगवेच कपडे घालायला लागाल असं होत नाही. कारण भगवे कपडे घालणारे माणसं सुद्धा प्रचंड चिंतेत पाहिलेत मी. प्रचंड चिंता आहे त्यांच्या मागे. त्याच्यापेक्षा संसार करणारे गृहस्थी माणसं शांत पाहिलेत मी, असं पण आहेत. त्याच्यावर काही नसतं, पण आपल्याला असं वाटतं. तर चित्त निर्मळ असलं म्हणजे त्याच्या बाह्य शरीरात काही बदल होईल असं अजिबात नाही. म्हणजे
जर माझे तुम्ही असे कपडे बघितले आणि तुम्ही जर मला महाराज समजू लागले तर तुम्ही मूर्ख आहात. महाराज पण किंवा सिद्धपण हे कपड्यांवर नाही आणि बोलण्यावर पण नाही, त्याच्या निर्मळ चित्तावर ते अवलंबून आहे. आणि निर्मळ चित्त म्हणजे आपल्याशी तो गोड बोलला म्हणजे निर्मळ चित्ताचा असं नाही. आपण चांगला माणूस आहे कशाला कोणाला म्हणतो? आपल्याला इजा नाही झाली ना की तो माणूस चांगला आहे. आपल्याला इजा म्हणजे आपल्या अहंकाराला ठेच नाही लागली, आपल्याला कुठल्याही प्रकारे त्याने डिवचलं नाही की तो मनुष्य चांगला असतो आपल्यासाठी. आपल्याला तो फार चांगला माणूस आहे. तुम्ही म्हणता ना फार माणूस चांगला आहे. आता तुम्ही मला म्हणता का नाही चांगला माणूस आहे? म्हणता का नाही म्हणता? काही काही लोकांना माहिती आहे मी चांगला आहे का नाही. ते म्हणतात, त्यांचं काही सांगता येत नाही बरं. कधी झापतील काही सांगता येत नाही, कधी ओरडतील काही सांगता येत का. त्यांना कधीतरी मी असं डिवचलेलं आहे, त्याच्यामुळे मग त्यांना जरा शंका आहे. पण आता सगळ्या गोळ्या मिळत राहायचं म्हणून नाही चांगली चांगली असं म्हणावं लागतं. खरं ना काय असो, हे जे हातपाय आहेत हे बंद होत नाही. हातपाय तसेच राहतात. तुम्ही जागे झाले की पाय त्याचं काम तसेच करणार. कसे करणार? जसे चित्तात संस्कार तसे करणार. म्हणजे तुमचे पाय जर मुंबईला चालत जाणार असतील तर मुंबईलाच जातील. कुठे जातील? कारण ते संस्कार त्याचे आहेत. तुमचे पाय पंढरीला जाणार असतील तर पंढरीलाच जाणार आहे. तुम्ही घरातच बसून राहणार असेल तर घरातच बसून राहणार. तुम्ही परमार्थ करा का व्यवहार करा याच्यावरती अवलंबून नसते ते. आता कारण मी जो विषय सांगतो त्या विषयाचा हा विषय, बरं, त्या विषयाचा हा भाग आहे. जर तुमचं चित्त स्थिर आणि निर्मळ झालं तर तुम्ही मुंबईला जरी गेले तरी निर्मळ चित्त राहील आणि स्थिर चित्त राहील. आणि पंढरीला गेले तरी तसंच राहील. पण निर्मळ चित्त नसेल, स्थिर चित्त नसेल तर पंढरीला जाऊनही वैताग करत बसेल आणि कदाचित मुंबईला जाऊनही आनंदात असेल. सांगता येत नाही का त्याचं काय होईल हे सांगता येत नाही. म्हणजे त्याच्या पायाच्या चालण्यावर चित्ताचं अवलंबून नाही. लक्षात, चित्त स्थिर आणि निर्मळ झालं तरी सुद्धा त्याचे पाय म्हणजे त्याचे हात म्हणजे त्याचे कान, डोळे हे सगळे इंद्रिय, त्याचं स्थूल शरीर आणि त्याच्या सगळ्या क्रिया ह्या सर्व साधारण माणसासारख्याच असतात. त्यात काही बदल होत नाही, कारण ते त्याच्या आतमधल्या संस्कारांवर अवलंबून आहे. बरं, अधिक आतमध्ये जाऊ. त्याचे आंतरिक विषय सुद्धा सर्वसाधारण माणसासारखेच असतात. म्हणजे त्याच्या मनामध्ये मी आता संध्याकाळी जिलेबी खाईन असं वाटणारच आहे त्याला, कारण ते आतून येणार ना, संस्कार आहे तसा. त्याला असं वाटणार मला जिलेबी खायची संध्याकाळी, मी संध्याकाळी जिलेबी केला, आता मी हे करेन, मी ते करेन, असं त्याला वाटेल. त्याच्या आतमध्ये विषय, आंतरिक विषय पण असतील. पण हे सगळं जरी झालं तर ते सर्वसाधारण माणसासारखंच दिसतं. पण मग याच्यामध्ये साधारण माणसामध्ये याच्यामध्ये काय फरक आहे? साधारण मनुष्य या सगळ्यावर सम राहत नाही. हा मात्र काय राहतो? हा सम राहतो. म्हणजे त्याचं हे सगळं साधारण माणसासारखं दिसतं पण दिसून सुद्धा ते तसं नसतो. ही त्यातली एक खासियत आहे. आणि असा मनुष्य जगामध्ये ओळखता येणं फार अवघड आहे. म्हणजे आपण कोण ओळखू शकत नाही असा मनुष्य कोण आहे नक्की, कारण ती आंतरिक गोष्ट आहे. चित्त ही आपल्या शरीरातली सगळ्यात आतली गोष्ट आहे. का तिथून ते स्फुरतं तेव्हा त्याला अंतःकरण म्हणतात. तिथून ते संकल्प विकल्पात्मक होतं तेव्हा त्याला मन म्हणतात. म्हणजे बाहेर बाहेर आलं होतं. स्थूल शरीराच्या आत सूक्ष्म शरीर, सूक्ष्म शरीराचं टोक म्हणजे चित्त आहे. आणि ते स्फुरले की त्याला अंतःकरण म्हणतात. चित्त जेव्हा चित्तातून बाहेर उफाळतं ना, ते जसं झरा निघावा जमिनीतून बाहेर, तसं हे चित्तातून निघालं की त्याला नाव काय येतं? अंतःकरण. आणि ते संकल्प विकल्पात्मक ठरलं की मग त्याला मन नाव येतं. ते निश्चयात्मक ठरलं की त्याला बुद्धी नाव येतं. त्याच्यावर त्याने अहम धरला की त्याला अहंकार नाव येतं. बरोबर. आणि मग त्याला पुढे इंद्रिय आणि अशी पुढे वाटा मिळतात. असो, तर चित्त ही सगळ्यात आंतरिक गोष्ट असल्यामुळे जाणता येणं शक्य नाही. माणसांचा अहंकार ओळखणं सोपं आहे, कारण अहंकार सगळ्यात बाहेर आहे. म्हणून हा माणूस अहंकारी आहे असं आपल्याला ओळखता पटकन येतं. पण हा मनुष्य बुद्धिमान आहे ओळखायला थोडी वेळ लागते, कारण अहंकाराच्या आत बुद्धी आहे. ह्या माणसाच्या मनात काय चाललंय कळत नाही, हे ओळखायला अजून अवघड जातं, कारण मन हे बुद्धीच्याही आतमध्ये आहे. आणि ह्या काय नक्की करील विचार हे सांगताच येत नाही, कारण की त्याचं अंतःकरण त्याच्याही आतमध्ये, कारण काय बाहेर निघेल त्यात. बरोबर. तसं एक आंतरिक असल्यामुळे, आणि त्याच्याही आतमध्ये हे चित्त आहे. म्हणून कोण निर्मळ चित्ताचा आणि कोण मलिन चित्ताचा हे ओळखता येणं अवघड आहे, अति अवघड आहे. पण अहंकार आहे का नाही सांगता येणं जरा सोपं आहे त्यापेक्षा, कारण त्याचं अंतर बघा ना कुठे आहे. अंतर काय आहे? अंतरामध्ये फरक आहे ना. म्हणून निर्मळ चित्त आहे का नाही, अस्थिर चित्त आहे का स्थिर चित्त आहे ओळखता येणं शक्य नाही.
कारण तुम्ही महाराजांना तुम्ही जर विचार करता महाराज निर्मळ चित्ताचे आहेत का नाही किंवा महाराज अस्थिर चित्ताचे आहेत का नाही हे ओळखावं असं म्हणून तुम्ही महाराजांच्या जवळ आले. आता महाराजांच्या जवळ आले तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय भेटणार? चित्त भेटणार आहे का? नाही भेटणार. काय भेटेल? पहिल्यांदा कपडे दिसतील. पहिल्यांदा काय दिसेल? कपडे दिसतील. आता तुम्ही कपड्यांवरच जर रममान राहिले तर धोतर आणि शर्ट घातले तर म्हणणार महाराज, पॅन्ट शर्ट घातले तर म्हणणार महाराज काय होईल? असं होईल का नाही? कारण तुम्ही कुठं गुंतलेले आहेत? तुम्ही कपड्यावर गुंतले. म्हणून तुम्हाला महाराजांनी कपडे बदलले तर तुम्हाला महाराज वाटणार नाहीत. शंका निर्माण होईल महाराज म्हणावं की नाही म्हणावं. बरं, तुम्ही आता महाराजांनी खूप वेळा हे सांगितल्यामुळे म्हणा नाही महाराज आम्ही मानतो, तुम्ही पॅन्ट शर्ट घाला किंवा धोतर शर्ट घाला, आम्ही तुम्हाला महाराज म्हणतो, असं होईल. पण समजा तुम्ही पॅन्ट शर्ट घातलेला असला आणि समजा दुसरं कोणतं तरी मनुष्य आला तर तुम्हाला पॅन्ट शर्ट घातलेल्या महाराजांना नमस्कार करायला थोडं कसं तरी दुसऱ्या लोकांसमोर आहे की नाही, कसं तरी वाटेल का नाही. पण तेच जर मी एकदम धोतर शर्ट फेटा एकदम खराखुरा महाराज वाटत असेल, टिक्का गंध अष्टगंध हे सगळं, आणि असं जर मी एकदम महाराजासारखाच बसलेलो असेल आणि त्यावेळेस जर तुम्ही कोणासोबत आले तुम्हाला असं वाटेल लोटांगणच घालावा. वाटेल का नाही? वाटतच ना. असं इतकी परिस्थिती खराब आहे. काय पाहतो आपण महाराजांमध्ये? कपडे जे उद्या मला धुवायचेत, बदलायचेत. म्हणजे मला नाही, म्हणजे मी नाही धुत आता, काय धुत नाही मी. पूर्वी धुवायचो, शेगावला होतो तेव्हा. तर आता हे जे आहे हे काय होतात ह्याच्या लोक. मग ह्याला जे माणसं कपड्यावर गुंतले त्याला शरीर तरी लक्षात येईल का? जे शरीरावर गुंतले असतील त्याला त्याच्या आतमध्ये काय लक्षात येईल का? शरीराच्या आतमध्ये काय आहेत? इंद्रिय आहेत, प्राण आहेत, अहंकार आहेत, बुद्धी आहे, मन आहे, अंतःकरण आहे आणि मग चित्त आहे. मग एवढा प्रवास केल्याशिवाय महाराज स्थिर का अस्थिर, पवित्र का अपवित्र कसं कळणार? तुम्ही महाराजांच्या त्याच्या पुढे असलेल्या शरीराच्या क्रियावरून ठरवता महाराज चांगले का वाईट आहे. कशावरून ठरवता? क्रियेवरून. आणि ज्या क्रियेचा त्याचा काही संबंध नाही तसा, कारण ते समत्वावर अवलंबून आहे. महाराज असणं किंवा नसणं समत्वावर आहे ना. आणि समत्व जरी साधलं तरी क्रिया तशा होत असं ज्ञानदेवाने अनेक ठिकाणी लिहून ठेवलंय. लिहिलेलं आहे का नाही? मग तपासतो काय आपण नक्की? मग जर आपल्याला तपासण्याचा अधिकार, आपण साधकच होऊ शकत नाही. सिद्ध कधी होणार? आपण साधकच होऊ शकत. तर चित्त तपासा. काय करा? महाराज शोधायचंय. महाराज तुम्हाला कळून घ्यायचं असेल कुठलाही जगामध्ये कोणी महाराज आहे का नाही किंवा तो सिद्ध पुरुष आहे का नाही हे शोधायचं, तर आपल्याला चित्ताच्या पुढे असलेल्या कशालाही बघायचं नाही. बघू नका. कशाला बघा? चित्ताला बघा. पण त्या चित्तापर्यंत जाण्याचे अधिकारी व्हा. ती सूक्ष्म गोष्ट आहे ना. तुमचंच तुम्हाला मन कळेना, महाराजांचं चित्त काय कळणार? प्रश्न पडतो का नाही? महाराजांचं जाऊ देत. तुम्ही एक काम करा, महाराजांच्या नादी सगळ्यांनी लागू नका. तुम्ही एक काम करा, तुमच्या घरात तुम्ही तुमचं आवडीचं कोणी ठरवून घ्या आणि त्याचं चित्त शोधून बघा काय होतंय. बघा, गंमत बघा. बघताय नाही, महिन्याभरात तुम्ही वेडे झाले. गंमत म्हणून प्रयोग करा. तुम्हाला आवडीची व्यक्ती कोण आहे घरामध्ये? समजा तुमची बायको असेल, तुम्ही बायकोचं चित्त शोधायचं. रोज उद्योग तोच तुमचा. काय? बायकोचं कपडे, बायकोचं शरीर, बायकोचं बुद्धी, अहंकार हे नाही, ते सगळं सोडून द्यायचं. मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, बायकोचं हे सगळ्याकडे लक्ष काढून टाकायचं आपलं. बायकोच्या कुठे जायचं? चित्त शोधायचं. तसं स्त्रियांनी नवऱ्याचं चित्त शोधायचं. समजा तुम्हाला नवरा बायको दोघांना आपल्या नवऱ्यामध्ये इंटरेस्ट नाही, बायकोमध्ये इंटरेस्ट नाही, पोरगा आहे आपलं, मुलाचं चित्तापर्यंत जा. चला बघूया काय करून बघा प्रयोग. रोज उद्योग तोच ठेवायचा. काय करायचं? चित्त शोधायचं. तुम्ही म्हणाला अहो हे असं कसं करता येईल? रोज आपण बायकोचा अहंकार पाहतोच का नाही, आणि आपण तिला ऐकतोच आणतो, फार अहंकार आहे बरं, तुला लगेच राग येतो बरं, आपण म्हणतो ना तिला. किंवा स्त्री आपण आपल्या नवऱ्याला सांगतात तुम्हाला फार अहंकार आहे बरं. तुम्ही सांगता का नाही तुमच्या नवऱ्यांना तुम्हाला फार अहंकार आहे? कसं काय सांगितला? तपासल्याशिवाय सांगितलं. तपासताच ना तुम्ही, कुठून तरी काहीतरी कारणाने तपासता म्हणून सांगता. मग तसं चित्त पण तपासा ना, मग कळेल तुम्हाला चित्तामध्ये काय आहे. तर असं चित्त तपासावं. आणि हे चित्त तपासल्यानंतर मग आपण काय करावं? मग महाराजांचं पण चित्त तपासून बघा. मग तुम्हाला फरक लक्षात येईल. काय? नवऱ्याचं तपासावं, बायकोचं तपासावं, मुलांचं तपासावं, नातेवाईकचं तपासावं, सगळ्यांचं चित्त तपासायचं. पण विनाकारण कोणाचंही तपासत बसू नका. नाहीतर शेजारच्याकडे गेले म्हटलं तुझं चित्त तपासतो तो हाणेल, है ना. मी तुम्हाला म्हटलं तुमचे प्रिय व्यक्ती फक्त तुमचे त्यांचे चित्त तपासा. नाहीतर अख्या कोणाचंही चित्त तपासायला जाईल तर मार खायची वेळ येईल, है ना. तर कोणाचंही चित्त नाही तपासायचं. कोणाचं? आपल्याला जे प्रिय वाटतात ते.
आणि चित्त तपासण्यासाठी आपल्याला काही दौंडी पिटवावं लागत नाही, काही आपल्याला पत्र छापावं लागत नाही, है ना, निमंत्रण पत्रिका द्यावी लागत नाही, काहीच करावं लागत नाही. चित्त तपासणं सोपं काम आहे. काय नाही, तुम्हाला सांगू का चित्त कसं तपासायचं? फक्त जाऊन त्या व्यक्तीच्या शेजारी बसून राहायचं, काहीही करायचं नाही, बसून राहायचं. तुम्ही काहीच बोलायचं, एक शब्दही बोलायचं नाही. तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने लक्षात येईल त्याचं चित्त काय आहे. फक्त बसून राहा. त्या काय ते वेव्हज आहेत, त्या काय तरंग आहेत, ते फक्त बसून राहा. त्याने काहीही बोललं तरी तुम्ही शांतच राहायचं. काय करायचं? प्रयोग आहे बरं. काही बोल म्हणजे बायको, उदाहरण म्हणून बायको शेजारी जाऊन बसायचं, काही बोलायचं, शांत बसून राहायचं. हळूहळू हळूहळू तिचे चित्त उलगडायला लागेल, हळूहळू उलगडायला लागेल. दिवसभर ठरवून घ्यायचं 24 तास आपण या बाईशी काही शब्द बोलायचा नाहीये. अख्ख्या 24 तासात तिचं चित्त जर तुम्हाला उघड नाही झालं तर बोला. 24 तास तिच्या सोबत राहायचं. पण आणि कसं राहायचं? मौन. हे सांगायचं नाही, महाराजांनी सांगितलं आम्हाला. काय नाही, गप राहायचं. गप राहायचं. 24 तासात तुमच्या समोर तिचं चित्त, मन, बुद्धी, अहंकार हे सगळं थैमान घालेल. आणि मग तुम्ही ओळखून घ्यायचं कुठला अहंकार आहे, कुठलं मन आहे, कुठली बुद्धी यायची. ती आपण ओळखलेलीच असते. काय तुझी बुद्धी आहे मला माहिती, आपण म्हणतो ना, असं तुझी बुद्धी मला कळलेली आहे. तिची बुद्धी कळली पण तिचं चित्त कळलेलं नाही. तिचा अहंकार कळला पण तिचं चित्त कळलं नाही. तिचं मन कळणं, चांगला नवरा असेल तर बायकोचं मन ओळखतो, मूर्ख नवरा असेल तर अहंकार ओळखतो. काय होतं? मूर्ख नवरा बायकोच्या अहंकाराला ठेच पोचवत राहतो. आणि चांगला नवरा असेल, म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या सांगतोय, जो चांगला नवरा असतो बायकोचं मन ओळखतो. आणि मग तुला साडी पाहिजे ना, घेऊन देतो. तुला सोनं पाहिजे, घेऊन देतो. तिचं मन ओळखतो तो आणि तिची सगळी व्यवस्था करतो. त्यांचा संसार सुखाचा होतो. आणि मूर्ख नवरा असेल तिच्या सारख्या अहंकाराला ठेच पोचवतो. तुला नाही लायकच आहे, तुला कळतच नाही, तुला सारखी साडी पाहिजे, तुला हेच पाहिजे, तुला तेच पाहिजे. मग त्यांचं आयुष्यात सारखं भांडणं होतं. म्हणून शहाण्या नवऱ्याने बायकोचं मन ओळखावं, मूर्ख माणसाने, मूर्ख नवऱ्याने बायकोचा अहंकार ओळखावा आणि स्वतःचे रडगाणं चालू ठेवावं. संसारात वाटोळ होतं. आणि अतिशहाणा, चांगलं शहाणं व्हायचं असेल, भविष्याचं भलं करायचं असेल तर बायकोचं चित्त ओळखावं. बायकोचं चित्त ओळखलं तर तुम्ही भगवंताच्या प्राप्तीच्या दिशेने धावू लागाल. कारण त्या चित्तामध्ये काय आहे हे तुम्हाला चित्त पाहिल्याशिवाय कळणार. असा मनुष्य आपोमत भगवंताच्या नादी लागतो. बायको हे उदाहरण सांगितलं. बायको असो, नवरा असो, मूल असो, आपल्याला आवडती कुठलीही व्यक्ती असो, त्याच्या चित्तापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करण्यासाठी एक प्रयोग मी तुम्हाला सांगितला. असे मी अनेक प्रयोग सांगू शकतो. एक प्रयोग सांगितला. काय करायचं? 24 तास काही बोलायचं नाही. ती सगळं तीच बोलणार. तुम्ही म्हणू नका बोल म्हणून, ती बोलणार. बायको जास्त जवळची असते म्हणून बायको लवकर तुम्हाला हा प्रयोग सक्सेसफुल होईल. मुलगा असेल, मुलगी असेल, त्याला वेळ लागेल. त्याला एक 24 तासात नाही होणार, त्याला 2 दिवस 3 दिवस द्यावे लागतील. पण बायको फटकन होणार. 24 तासात सगळं आपल्याला बाहेर पडणार. काय 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 बाहेर पडणार? चित्त, मन, बुद्धी, अहंकार सगळं बाहेर पडणार 24 तासामध्ये. ठीक आहे? असा प्रयोग करायला काही हरकत नाही. आणि हे झालं की मग महाराजांचं चित्त शोधायला या. आता फक्त बायकोवर एकच प्रयोग करू नका. 4-5 बायको, मुलगा, आई, वडील, नातवंड किंवा हे जे काही तुम्हाला वाटतात प्रिय, त्यांच्यावर प्रयोग करा. आणि मग तुम्ही या महाराजांकडे चित्त बघायला. मग महाराजांचे कपडे तुम्हाला बाधक ठरणार नाहीत, महाराजांच्या क्रिया बाधक ठरणार नाहीत, महाराजांचं काहीही तुम्हाला बाधक ठरणार नाही. चित्त तुम्हाला लक्षात यायला मदत होईल. काय होईल? चित्त लक्षात यायला मदत होईल. मग चित्त लक्षात आलं, महाराजांचं चित्त लक्षात घेऊन काय उपयोग हो आपल्याला? तुम्हाला फरक लक्षात येईल. काय चालतं नक्की जगामध्ये, काय जग म्हणजे काय लक्षात. आणि मग आपल्याला काय करायचं हे लक्षात येईल. साधू संतांच्या नादी लागल्याशिवाय साधू देवाच्या नादी लागता येत नाही. कधी साधू संतांच्या नादी लागला तर देवाच्या नादी लागू शकतो. देवाच्या नादी तसं लागता येत नाही. आणि साधू संतांच्या नादी लागणं म्हणजे साधू संतांच्या चित्तापर्यंत पोहोचलं. त्यांच्या चित्तापर्यंत पोहोचलं तर आपल्याला देवाच्या नादी लागतात. कारण ज्याच्या संगतीत राहतो आपण त्याचा परिणाम चित्तावर होतोय. तुम्हाला आधीच सांगितलं, जलाचा धर्म आहे तो. म्हणून ज्याची संगत आहे. म्हणून संत संघ पाहिजे, साधू संघ पाहिजे. साधू संघ, सत्संग त्यासाठी सांगितलेला आहे. नुसतं शरीर जाऊन जर भजनात कीर्तनात बसलं तर साधू संघ नसतो. तुम्ही इथे आले म्हणजे सत्संग नाही. इथे आले म्हणजे सत्संग नाही. तुम्ही चित्तापर्यंत आले तर सत्संग होईल खरा, है ना. तर सत्संग पाहिजे, साधू संघ पाहिजे. साधूच्या संगतीत राहा, संतांच्या संगतीत राहा. आणि अनेक साधू संतांनी हे सांगून ठेवलेलं आहे की
बाकी काही नाही मिळत तरी चालेल, काय पाहिजे? संत संग देई सदा, संत संग देई सदा, ते दे मला. कारण ते दिल्यानंतर लक्षात येईल कसं चिंतन करावं, चिंतन कसं करावं भगवंताचं, तसं लक्ष. नाही तर नुसता तोंडाने राम 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 म्हणला किंवा रामकृष्ण हरी म्हटला म्हणजे तो साधू नाही. फक्त मनामध्ये नामस्मरण करता राहिला तरी तो साधू नाही. चित्त काय आहे पुढे? समत्व साधून त्या चित्ताने अविच्छिन्न जर त्या वस्तूचं चिंतन केलं असेल तर तो साधू आहे. पण तो तरी मध्यम स्थितीचा, मध्यम समाधीवर पोहोचलेला म्हणून. पण कमीत कमी याची तरी ओळख व्हावी आपल्याला, हे गरजेचं आहे. आपणा सर्वांना असं चित्त करता यावं, अशा चित्ताचा आपल्याला सहवास लाभावा, यासाठी तो परमदयाळू भगवंत आपणा सर्वांवरच कृपा करो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेलं चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्ण राहतो. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे फसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जीवांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाची. चंद्रमेजे अलांछन मारतंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सूय रे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी. भजी जो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी. दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी. येथ मणि श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया जाला.